प्रेक्षक नवीन आले त्याच्यामुळे की याच्यात जो इतिहास आहे तो इतिहास हा 500 वर्षापूर्वीचा वगैरे नाही, तर तो आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेला इतिहास आहे. त्याच्याविषयी आपली मतं आहेत. अनेकांनी त्यात काहीतरी गमावलेलं आहे किंवा तटस्थपणे ते सगळं पाहिलेलं आहे. आपल्याकडे एक टायगर जिंदा आहे नावाचा चित्रपट आलेला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, किंवा तो राजी नावाचा पिक्चर होता, किंवा मद्रास कॅफे अशा नावाचा एक चित्रपट होता, ज्याच्यामध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचं जो सगळं षडयंत्र होतं ते षडयंत्र आपल्याकडे उकललं गेलेलं होतं. सो डी डे होता, किंवा जो बॉम्बे ब्लास्टवर नंतर एक चित्रपट आला होता 1970ला आपल्याकडे एजंट विनोद नावाचा फारच बाळबोध चित्रपट होता. म्हणजे अशा प्रकारे कुठे काही स्पाय गुप्तहेर वागत असतील असं काही मला वाटत नाही. परंतु एजंट विनोद, त्याच्यानंतर चक्रव्यूह होता, त्याच्या आधीच्या दशकामध्ये 60च्या दशकामध्ये ज्वेल थीफ होता, किंवा CID होता. काय थ्रिलर याच्याविषयी काही फार आपल्याकडे पहिल्यांदाच आला आहे चला बघूया असं काही नाही आहे. हा चित्रपट अशा प्रकारचे अनेक येऊन गेले, तरी देखील मग त्या चित्रपटांची सगळी मिळून जेवढी चर्चा झाली त्याच्या कित्येकपट जास्त चर्चा या पिक्चरची होती. सो देर मस्ट बी समथिंग इन दिस फिल्म, वाय वी आर डिस्कसिंग दिस फिल्म. आणि इतकी प्रचंड मागणी या चित्रपटाचा, इतका प्रचंड बोलबाला, नंतर मी याचे सगळे आकडे तुम्हाला सांगेन. ते थक्क करणारे आकडे आहेत, न भूतो न भविष्यती. आपल्या आयुष्यात पुन्हा असे आकडे बघायला मिळतील असं काही मला वाटत नाही. आजचा हा त्या धुरंधर 2चा 35 का 36वा दिवस आहे मला वाटतं. इट इज ऑलरेडी टचिंग 1900 crore आणि कलेक्शन ऑल ओव्हर द वर्ल्ड इज टचिंग 3000 crores. आणि हे आकडे आत्तापर्यंत आपल्याला बॉलिवूडमध्ये कधीच ऐकायला मिळालेले नव्हते. हे आपले आकडे आपण पाहिले होते, हॉलिवूड पिक्चरचे पाहिले होते. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोघांच्या सीमारेषा पुसणारा चित्रपट जर कुठला असेल तर तो हा चित्रपट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी या चित्रपटाविषयी बोलणार नाही आहे, याचं कारण चित्रपट समीक्षक वगैरे काही बनायचं मला नाही आहे, किंवा त्यांच्या पोटावर पाय, आमचे एक मित्र आहेत त्यांनी फोन करून सांगितलं तसं काही पाय द्यायचा नाही आहे. परंतु आपण ह्या चित्रपटाची चर्चा का करतोय त्याचं एक कारण म्हणजे इट्स अ माइंड बॉगलिंग कलेक्शन. ज्या चित्रपटाचं सॅटर्डे संडेचं ओपनिंगच 2 दिवसाचं एकट्या या देशामध्ये जे 300-350 कोटीच्या आसपास आलं, विच इज अनहर्ड ऑफ. आणि 300 कोटी एका ओपनिंगलाच मिळणारा पिक्चर पुढे काय म्हणजे धुमाकूळ घालणार याचा साधारणतः अंदाज आपल्याला आलेला होता. त्यामुळे 1000 कोटी हे किरकोळीत या चित्रपटाने क्रॉस केले, की जो एक फार मोठा मार्क. अजूनही मराठी पिक्चरसाठी 100 कोटी हा फार मोठा मार्क आहे. मला वाटतं एकच पिक्चर आपल्याकडे आत्तापर्यंत 100 कोटीच्या पार गेला, आर्ची आणि परशाचा झी टॉकीजचा सिनेमा. त्याच्यानंतर कोणी 100 कोटी फार चटकन आपल्याकडे पार केले, एखाद 2 चित्रपट त्याच्या जवळ गेलेले असतील. पण 1000 कोटीमध्ये सुद्धा हिंदी चित्रपट खूप कमी असतात. तर 1000 कोटीच्या वर सहजरित्या गेलेला सिनेमा कुठला, आणि तोही आपल्या भाषेतला, तर तो धुरंधर आहे. आता याची मूलतः MBA असल्यामुळे आय ऑलवेज थिंक इन टर्म्स ऑफ व्हॉट वॉज द फायनान्शियल इनपुट अँड फायनान्शियल आउटपुट. म्हणजे याच्यात जर पैसे गुंतवायला शेअर काढले असते आणि याचे शेअर जर आपण खरेदी केले असते, जसं आपण म्हणतात ना की 5 वर्षापूर्वी सोनं घेतलं असतं आणि आत्ता विकलं तर एवढे पैसे आले असते, किंवा टाटा केमिकलचे शेअर घेतले असते, सिमेंट्सचे शेअर घेतले असते, किंवा LNTचे शेअर असते तर आत्ता एवढे पैसे 5 वर्षांनी झाले असते. तर या चित्रपटात 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी याची जेव्हा बांधणी सुरू झाली तेव्हा जर याचे शेअर पब्लिक लिमिटेड कंपनी निघाली असते आणि आपण याच्यात पैसे गुंतवले असते इथे बसलेले, तर तुमचा काय अंदाज आहे कितीचा परतावा तुम्हाला आजच्या घडीला मिळाला असता, किती टक्क्याचा परतावा मिळाला असता? तो आकडाच थक्क करणार आहे, अशक्य वाटणारा आकडा आहे तो. म्हणजे 425% परतावा तुम्हाला मिळाला आहे. मला असं वाटतं इंडियन शेअर मार्केटमध्ये एवढी प्रचंड काय म्हणून ज्याला परतावा कुठल्याच चित्रपटाने आपल्याकडे दिलेला नाही आहे. याचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या देशातल्या दहशतवादाविरोधात आपल्या जवळच्या राष्ट्रात जाऊन अंडर कव्हर या दहशतवादाच्या विरोधात एक षडयंत्र जे उभं राहत असतं, ते उभं राहत असणारं षडयंत्र उघड करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या चित्रपटाने केलं, आणि दॅट्स इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड. त्यामुळे इथे कुठेतरी याची सुरुवात होते. हा चित्रपट कसा सामान्य आहे त्याच्या प्लॉट हे पण मी सांगणार आहे, आणि त्याच वेळेला तो प्लॉट कसा असामान्यरित्या सांगितला गेला हे पण आपण बघणार आहोत. सो
हा चित्रपट इतका गाजायचं कारण आणखीन एक म्हणजे काय माहिती आहे का, मगाशी मी सांगितलं होतं की हा रिसेंट पास्ट आहे, तो आपण पाहिलेला आहे आणि तो पाहिलेला होता, तो तसाच इतिहास आपल्या समोर येऊ दिला नव्हता. नीट लक्षात घ्या, जे घडलं होतं ते तसं आपल्या समोर कधी येऊ दिलं नव्हतं, तर त्याचं एक वेगळं स्वरूप, एक वेगळं नॅरेटिव्ह, एक वेगळं तथ्य आपल्या समोर आलं होतं आणि त्यामुळे ते एक सत्य आम्हाला ऐकायचं होतं, पाहायचं होतं आणि म्हणून हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला असं माझं मत आहे. सो वन ऑफ द रिझन्स वाय दिस फिल्म इज ए सुपर मेगा हिट. त्याचं पहिलं कारण म्हणजे जे आमच्या डोळ्यासमोर घडलेलं होतं 2001 साली कारगिलच्या वेळेला किंवा त्याच्या आधी, हे सगळं घडलेलं सत्य होतं. आम्ही हे कानात ऐकत होतो, कुठेतरी ऐकत होतो गॉसिपमध्ये, पण सरकारी किंवा माध्यमातून याविषयीचं सत्य कधी येत नव्हतं. ते सत्य या चित्रपटाने आम्हाला दाखवलं, ते आम्हाला बघायचं होतं, म्हणून हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. आता इथे बसल्या प्रत्येकाला मी एक प्रश्न विचारणार आहे, 2-3 प्रश्न आहेत आणि जर त्याचं उत्तर हो असेल तर तुम्ही हात वर करायचं आहे. पहिली गोष्ट, आपल्याकडे 1991ला विमानाचं अपहरण झालं होतं, IC-814. किती लोकांना आठवतं आहे मला सांगा? ते जवळपास इथे बसल्या प्रत्येकाला ते आठवतं आहे. म्हणजे बघा, जो मी मुद्दा मगासपासून मांडत आलेलो आहे की दिस इज युअर रिसेंट पास्ट विच यू हॅव लिव्ड. आता त्याच्यामध्ये ज्या एका नवपरिणित दाम्पत्याच्या हनीमूनहून परत येताना त्यातल्या एकाची हत्या करण्यात आली होती वगैरे अनेक गोष्टी आहेत त्याच्यापर्यंत, त्या बाबतीत आपण नंतर जाऊया, पण त्याची डिटेल मी देणारच आहे. पण दॅट इज व्हॉट वी हॅव सीन ऑन टेलिव्हिजन, दॅट इज व्हॉट वी हॅव रेड अबाउट इट. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या संसदेवर संसद चालू असताना हल्ला झाला होता, तोही आपण पाहिला होता. एम आय राईट? करेक्ट, सगळ्यांनी पाहिला होता. त्याच्यानंतर सर्वात मोठा म्हणजे 26/11चा मुंबईवरचा हल्ला, तो आपल्या सगळ्यांनी आपण पाहिलेला होता. आणि सार्वजनिकच संध्याकाळी 8 वाजता प्रधानमंत्री उभे राहिले की धडकी वाटावी, भाईयोर बहिणोवर भाईयो म्हटलं की पुढे काय जाहीर करणार आहेत, तर नोटबंदी जी जाहीर करण्यात आली ती सुद्धा आपल्या सगळ्यांनी मला वाटतं पाहिलेली आहे, अनेकांनी त्याची भोगलेली आहे. सो हे जे आहे ना, हेच सगळं या चित्रपटात आहे. जे तुम्ही पाहिलेलं, अनुभवलेलं होतं तेच नाट्यमयरित्या एक स्टोरी म्हणून तुमच्यासमोर येतं आहे. दॅट्स द ब्युटी ऑफ दिस फिल्म. दुसरी गोष्ट, मी तरी माझ्या आयुष्यात पाहिलेला म्हणजे ओरिजिनल फिल्म आणि त्याचा सिक्वल, जो चित्रपट कन्सीव्ह केला गेला, डोक्यात बांधला गेला, कागदावर लिहिला गेला आणि या लिखाणाच्या बाबतीतला एक प्रचंड मोठा गौप्यस्फोटसुद्धा आज मी करणार आहे की जो फार कमी लोकांना माहिती आहे. तर दिस इज वन ऑफ द लॉंगेस्ट ड्युरेशन फिल्म. 3 तास 55 मिनटं एवढा जर चित्रपट हा एक चित्रपट आणि त्याच्या आधीचा पण चित्रपट तसाच मोठा, आणि हे दोन्ही एकत्र कन्सीव्ह केलेलं एका लेखकाने, दिग्दर्शकाने, आणि तसंच ते ॲक्टर्सना सांगितलेलं आणि तसं त्यांनी कॅरेक्टरायझेशन केलं. दिस इज समथिंग व्हेरी अमेझिंग अँड युनिक. हे आत्तापर्यंत आपल्याकडे असं कधी घडलेलं नव्हतं. आणखीन या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेव्हा जुन्या काळातले चित्रपट पाहतो त्यावेळेला ते ॲक्टर्स आपल्या लक्षात राहतात आणि मग त्या ॲक्टरनी हे काम केलं होतं हे लक्षात राहतं. इकडे असं होत नाही आहे. इकडे आपल्या ती कॅरेक्टर्स लक्षात राहत आहे. अरे हा तो अतिक अहमद, अरे हा तो नवाज शरीफ, अरे हा तो दाऊद इब्राहिम, अरे हा तो अमुक, अरे हा तो तमुक. मला असं वाटतं जेव्हा चित्रपटातले ॲक्टर्स त्याच्या कॅरेक्टरला प्रोजेक्ट करतात ना की स्वतःच्या स्टाईलला, देन इट बिकम्स अ मूवी ऑफ द कल्ट, देन इट बिकम्स अ मूवी ऑफ द डिकेड, मूवी ऑफ द सेंचुरी. आणखीनही अनेक कारणं आहेत, त्यातली काही कारणं मी आत्ता इथे तुमच्यासमोर सांगणार आहे. सगळी सांगत बसलो तर पुढचा भाग आपल्याला कव्हर करता येणार नाही. बॉलिवूड हे फार मोठं साम्राज्य आहे आपल्याकडे. इन्सिडेंटली वी प्रोड्यूस द लार्जेस्ट नंबर ऑफ फिल्म्स इन द वर्ल्ड. त्याचं इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यावरही मी भाष्य करणार आहे. या निमित्ताने शेवटी वेळ मिळाला तर की आपल्याकडे चित्रपटगृह किती आहेत, चायनामध्ये किती आहेत, व्हिएटनाममध्ये किती आहेत, अमेरिकेत किती आहेत, त्यांच्याकडे चित्रपटाचे दर काय असतात, आपल्याकडे काय असतात, आपल्याकडे चित्रपटाचा परतावा काय मिळतो वगैरे. वेळ मिळाला तर आपण त्याच्याविषयी बोलूया. परंतु या बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारची कथ्य आहेत, काही नॉर्म्स आहेत आणि ते नॉर्म्स काही मूठभर लोकांना वाटले म्हणून ते इथे एस्टॅब्लिश झालेले आहेत. ते तुम्हाला पाहिजे तसं नाही आहे.
पण ते एका विशिष्ट वर्गाला वाटले, एका विशिष्ट चित्रपट क्षेत्रातल्या घराण्यांना वाटले किंवा घराण्यातल्या राजपुत्र राजकन्यांना वाटले म्हणून ते आपल्यावर थोपवले गेले आहेत. अशा अनेक कुप्रथा आहेत, अशा अनेक कथ्य आहेत. ही सगळी कथ्य आणि कुप्रथा या सिनेमाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली. दॅट्स द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ दिस फिल्म. बॉलिवूडवर राज्य कोणाचं, तर त्याचं मागच्या दशकातलं उत्तर होतं अर्थातच दाऊद इब्राहिमचं. बिकॉज दाऊद इब्राहिम यूज टू फंड ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट फिल्म. त्यामुळे त्याचं किंवा त्याचा भाऊ अनीस अहमद हे चित्रपट कोणी लिहायचा, कुठे शूट करायचा, विशेषतः त्यात नटी कोण असेल हे ते निवडायचे. आणि मग त्यांच्या ज्या लॅविश पार्ट्या व्हायच्या त्या लॅविश पार्ट्यांमधले काही फोटो आपल्याकडे बाहेर यायचे. त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या चित्रपटातले जे स्टार्स आहेत ते सगळे तिकडे तुम्हाला हाजीजी करताना तुम्हाला दिसायचे. सो हू वॉज द बॉस, की याच्यातलं संपूर्ण बॉलिवूडमध्ये बॉस कोण होतं, तर बॉस दाऊद इब्राहिम होता. आणि त्याची काही एक पोचलेली अशी एक 5, 25, 50 चित्रपटातली घराणी होती, की जी घराणी हे संपूर्ण भारताच्या काय 100 कोटीच्या जनमानसावर गारुड टाकत होतं. त्यांचे चित्रपट आम्हाला आमचे चित्रपट वाटायला लावणे इतपत त्याचा जोरदार मारा करून लागला. आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्या सेन्सिटिव्हिटीज काही वेगळ्या आहेत, आपली संवेदनशीलता काही वेगळी आहे, याची आम्हाला इतक्या वर्षात जाणीवसुद्धा करून देण्यात आलेली नव्हती. जसे मी नेहमी म्हणतो की पाश्चात्य साहित्याने हे आमच्या मनावरच ठसवलं की गोरा म्हणजे चांगला आणि काळा म्हणजे वाईट, हे आमच्या मनावर ठसवलं ते. आणि तो जो फसवणारा माणूस आहे तो काळा असतो. जसं आपल्याकडे जमीनदार आहे तो नेहमी लुटारूच दाखवलेला आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहे तो लुटारूच दाखवला आहे. याचं सगळ्याचं विवेचन मी नंतर करणार आहे की याच्या मागचं नेमकं कारण काय होतं. तर ही जी सगळी ब्लॉक्स होते हे ब्लॉक्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तीसरा एक अपने दौर था, वो दौर था कि MRI के लिए पिक्चर बनाना है, मल्टीप्लेक्स के लिए पिक्चर बनाना है. कॅन्डी फ्लॉस म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की फ्लॉवर पॉट ठेवायचा, असा गुळगुळीत चकचकीत चित्रपट की ज्यातले स्टार्सचं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपल्याला जगावंसं वाटावं, परंतु ते आपल्याला जगता कधीच येणार नसतं. अशा प्रकारचं एक फील गुड फॅक्टरवाले चित्रपट, ज्याला थोडक्यात नाव द्यायचं असेल तर धर्मा प्रोडक्शन्सचे किंवा करण जोहर टाईपचे, की त्याची कल्ट फॉलो करणारे, त्याचा पंथ फॉलो करणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे निर्मात्यांचा आहे. त्यांचे चित्रपट होते, त्याचीही मक्तेदारी या सिनेमाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली. आणखीन आपल्याकडे एक स्युडो सेक्युलरिझम दाखवण्याची एक चित्रपटामधली हे होती की एक मुसलमान आहे, एक हिंदू आहे, मग ते असं आहे तसं आहे, आणि त्याच्यातनं एक स्युडो सेक्युलरिझम आपल्यासमोर यायचं की जे वस्तुस्थितीत नाही आहे तुम्हाला. आणि त्याची असंख्य उदाहरणं मी दिली. ते स्युडो सेक्युलरिझमचं जे फॅब्रिक होतं, आर्किटेक्चर होतं, ते सुद्धा स्युडो सेक्युलरिझमचं फॅब्रिक इथे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक नकली नॅशनलिझम आलेलं होतं. म्हणजे छाती बडवून मैं इस देश के लिए ये करूँगा वो करूँगा असं तसं हे जे सगळं होतं हे नकली नॅशनलिझम आहे. हे नॅशनलिझम असं नसतं. अजित पवार रोज उठून असे छाती बडवून सांगतायत, अमित शाह मोदी असं छाती, असं कुठे नसतं हो, तुम्हाला मी सांगतो. हे सगळं नकली नॅशनलिझम किंवा स्युडो सेक्युलरिझम किंवा कॅन्डी फ्लॉस पिक्चर किंवा ज्याला आपण काय म्हणू सेट मोशन्स सेट नॉर्म्सवाले चित्रपट, हे सगळं या 2 चित्रपटांनी अक्षरशः मातीमोल केले तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या अँटी इंडिया नॅरेटिव्ह जे आहेत ते नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करायचं काम जर कुठल्या पिक्चरने केलं असेल ना, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या सिनेमानी तो संपूर्ण अँटी इंडिया नॅरेटिव्ह उद्ध्वस्त केला. आणि गंगा जमनी तहजीब, मी अतिशय जाणीवपूर्वक फेसबुक लाईव्ह होतं आहे, मला पूर्ण कल्पना आहे, दिस विल बी देअर फॉर एव्हर. गंगा जमनी तहजीब या नावाखाली आपल्याकडे जे नाही ते पसरवायचा जो प्रयत्न केलेला होता, जो अनाकलनीय प्रयत्न होता, तो अनाकलनीय प्रयत्न या चित्रपटाने उद्ध्वस्त केलेला आहे. आणि त्या गंगा जमनी तहसीबचं जे रूप पुढे आपल्याला समझौता एक्सप्रेस किंवा ट्रॅक टू डिप्लोमसी किंवा अमुक तमुक जे होतं ना, ते प्रयत्नसुद्धा कसे फोड होते हे पण या चित्रपटातल्या त्या कॉल जे दाखवलेले आहेत त्या कॉलमधून किती फोडपट चाललेलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा भारतातल्या टेररिझममध्ये काही संबंध नाही.
आणि पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र आहेत, त्यातली काही मुठभर लोक फक्त आपल्या विरोधात आहेत. ISI मधला एक गट फक्त आपल्या विरोधात आहे. अख्खा ISI आपल्या विरोधात नाही आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री 4 मंत्री फक्त तुमच्या विरोधात आहेत. बाकी सगळ्यांना अमन की आशा आहे, बाकी सगळ्यांना तुमच्याशी दोस्ती हवी आहे. बघा, तुम्ही तिकडे जा लाहोरला, चहा प्यायलात तर तुम्हाला पैसे द्यायला लागत नाहीत. कराचीला जा, तुम्हाला तिकडे अमुक केलं तर दुकानात तर तुम्हाला पैसे घेत नाही. तुम्ही कधी तिकडे मॅचला गेलात क्रिकेटच्या तर तो हॉटेलवाला तुम्हाला म्हणतो की नाही, आप तो मेहमान आहे, मेहमान से कैसा पैसा लेना वगैरे वगैरे. हे सगळं जे थोतांड आहे ना आपल्याकडे, की याच्या अंडर जे प्रचंड मोठा दहशतवाद तिकडे चालू ठेवू द्यायचा आणि ही उदाहरणं दाखवत दाखवत तुम्हाला भुलवत न्यायचं, हे सगळं या चित्रपटाने उद्ध्वस्त केलं. यानंतर कोणीही या भूलतापांना काही बळी पडेल असं मला वाटत नाही. आणखीन या चित्रपटाने जे डिटेलमध्ये स्लीपर सेलची ऑपरेशन दाखवलेली आहेत, विशेषतः अतिक अहमद आणि हा जो सगळा प्रकार आहे, आणि त्या देशद्रोह्यांचं जे नेटवर्क आहे, त्याच्यात काही राजकारणीसुद्धा आहेत की ज्या राजकारण्यांनी या देशातल्या नोटांचं जे प्लेट्स आहेत, त्या प्लेट्स या देशाच्या बाहेर जाऊन आपल्या शत्रू राष्ट्रातल्या लोकांना दिल्या. हे सगळं ह्या चित्रपटात जे आपल्याला ऐकलेलं होतं आणि जे भीषण वाटत होतं की अरे असं कसं होईल, ते या सिनेमात उघडपणे दाखवण्यात आलेलं आहे. आणि तो चित्रपट हे जर खोटं असतं ना तर हा चित्रपट एवढा चालला नसता. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, नकली अस्सल गोष्टीचं नकली चित्रीकरण झालेलं चित्रपट नाही चालत आपल्याकडे. अन्यथा मोदी यांच्या नावाने आपल्याकडे चित्रपट आला होता आणि एक मोठा नट त्याच्यात काम करत होता. तो आला कधी आणि पडला कधी हे चित्रपट निर्मात्यांना पण कळलं नाही. इतका धाडकन तो खाली पडला. नितीन गडकरी यांच्यावर पण पिक्चर आला. नितीन गडकरी हे उच्चारला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या आतच तो पिक्चर पडला. बिकॉज इट वॉज अ बॅड मूवी, इट वॉज नॉट ए मूवी. म्हणजे ती चांगल्या कॅरेक्टरवर केलेली बॅड मूवी होती. मोदी ही चांगल्या कॅरेक्टरवर केलेली बॅड मूवी होती. ही बॅड गोष्टींवरशी केलेली चांगली मूवी आहे. दॅट्स द डिफरन्स ऑफ दिस फिल्म. त्यामुळे खऱ्या अर्थानं कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, मैं तुम्हें पाणी में डुबा डुबा के मारूंगा वगैरे असं जे काही आपल्याकडे पूर्वीच्या काळातले अनेक इंद्र करायचे, तसं काही या चित्रपटात तुम्हाला कुठेही शांतपणे थंड डोक्याने ऑपरेशन करणारी माणसं तशीच असतात. मी याच्या पलीकडे कधीच अशी नसतात. आत्ताच्या सध्याच्या राजकारणातल्या एका व्यक्तीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला थंड डोक्याने काय काय करता येतं आणि कसे वार करता येतात आणि वारकऱ्यांमध्ये कसे वार करता येतात ते सुद्धा अलीकडच्या काळात तुम्हाला कळलेलं असेल. सो दिस पिक्चर गिव्स यू अ रिअल स्लाइस ऑफ लाईफ. आणि मला असं वाटतं हेच याचं वैशिष्ट्य की जिथे तुमच्या आमच्या जीवनाचा एक क्रॉस सेक्शन, जसं आपण म्हणतो ना, just to take the blood out to understand what is your HbA, what is your cholesterol, what is your sugar level, त्याच्याकरता जे रक्त काढून जे आपल्याला दिसतं ना, तर दिस पिक्चर गिव्स अ स्लाइस ऑफ द लाईफ ऑफ दी कॉन्टिनेंट. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं लोकांना हवं होतं जे आजचा सिनेमा देत नव्हता. आजचा सिनेमा आम्हाला कॅन्डी फ्लॉस देत होता, आजचा सिनेमा आम्हाला येणारं आयुष्य देत होता, आजचा सिनेमा आम्हाला सुंदर गुळगुळीत अशा चित्रपटातल्या नट नट्या त्यांचा रोमॅन्स देत होता. तो आम्हाला बघावा असं वाटून छान वाटायचं. रात्री झोप छान लागायची. पण झोपताना कुठेतरी असं वाटायचं, अरे पण माझ्या आयुष्यातल्या ह्या घटनांचा मागोवा कधी घेतला जाणार, कधी कोण मला याचं सत्य समजावून सांगणार. त्यामुळे इफ ॲट ऑल, येस, बॉलिवूड हॅज टू टेक अ टर्न नाव. जसं मी नेहमी म्हणतो की 2014 साली भारतीय राजकारणाने कूस बदलली. एका पक्षाचं सरकार गेलं आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं किंवा दुसऱ्या युतीचं सरकार आलं, NDAचं, आणि UPAचं गेलं, एवढाच याचा अर्थ नाही आहे. एक विचारांची कूस बदलली, स्ट्रॅटेजीची कूस बदलली. कुठल्याही गोष्टीकडे आम्ही आता कसे पाहणार आहोत, कसे रिॲक्ट करणार आहोत, लोकांकडनं काय अपेक्षा आहेत, राजकारण्यांकडनं काय अपेक्षा आहेत, याची संपूर्ण कूस बदलली. आणि ती कूस बदलण्याचा क्षण कुठला असेल तर तो 27-28 मे 2014 हा होता की जिकडे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं बदललेलं आपण पाहिलेलं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जेव्हा जेव्हा देशप्रेम, देशभक्ती किंवा देशाविषयीच्या गोष्टी सांगायची वेळ येते तेव्हा आपण काहीसे ॲपोलॉजेटिक असतो, काहीसे मीक असतो. देशाविषयी बोलताना आपण फार अभिमान बाळगून बोलत नाही. ही वस्तुस्थिती, कारण आम्हाला आमच्या देशाबद्दल अभिमान वाटेल असं काही इनपुटच दिले गेले नाही.
कारण आम्हाला शाळेत शिकवलं गेलं, आमच्यावर राज्य मुघलांनी केलं. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामधले जर 100 पानं असतील तर ते 70 पानं आम्हाला औरंगजेब आणि अकबर होता. शिवाजी महाराज 10-12 पानात होते. मग कोण आलेत अहोम राजे, कोण आले बाप्पा रावळ, काहीच माहीत नव्हतं आम्हाला. हे आत्ता मी जेव्हा आसामला गेलो त्यावेळेला मला कळलं की आसामच्या पुढे एकही मुसलमान जाऊ शकला नाही, कारण अहोम राजे होते. बाप्पा रावळचं शौर्य आम्हाला तिकडे, आणि त्या अहोम राजांचं लढाईचं एक टेक्निक आहे, तलवारीने लढायचं एक अफलातून टेक्निक आहे. पुढे एका गावात जाऊन मला एकाने सांगितलं की ते टेक्निक ब्रिटिशांनी नष्ट केलं, कारण ब्रिटिश फौजांविरुद्ध ते वापरलं जायचं. NHPCचा डायरेक्टर असताना तिथे आमची बरीच धरणं आहेत, म्हणून मी गावागावात गेलो होतो. तेव्हा कळलं की तिथून एक 40 किलोमीटरच्या छोट्याशा गावामध्ये ती कला अजूनही जिवंत आहे काही घराण्यांमध्ये. NHPC तर्फे एक फंड निर्माण करून आम्ही ती स्पॉन्सर केली. त्याचे क्लासेस काही ठिकाणी उघडले की ती कला जिवंत राहील. जर कोणाला बघायची असेल तर त्यातल्या काही फिल्म्स मी डाउनलोड करून आणलेले आहेत की त्याचं प्रशिक्षण कसं दिलं जातं आणि किती वेगाने आणि कशा चपळाईने तलवारबाजी आपल्याकडे एकेकाळात शिकवली जायची. हे सगळे मी अशा करता सांगतोय की या देशाचा अभिमान वाटेल अशी कुठलीच गोष्ट आमच्यासमोर येत नव्हती. म्हणजे आम्ही जायचो ते गहू भीक मागायला जायचो, आम्ही जायचो ते तेल भीक मागायला जायचो, आणि मग आम्हाला बरं वाटावं म्हणून आमच्या पंतप्रधानाला कसं ब्रिटनची राणी रिसीव्ह करायला आलेली होती, अरे पण गेले होते भीकच मागायला ना. असं कधी होणार आहे की आम्ही दान द्यायला जातो, हम उनको जिंदा रखेंगे, असं कधी आमच्याकडून काही फार घडलेलं नव्हतं. त्यामुळे या देशाचा आम्हाला गर्व वाटेल आणि पुढच्या पिढ्यांना सांगता येईल की ये मेरे टाइम पे हुआ, ये मैंने अपनी आँखों से देखा है. अशा घटना आमच्याकडे फार थोड्या घडल्या. आम्ही कृषीच्या क्षेत्रामध्ये निर्भर नव्हतो, आर्थिक क्षेत्रात तर आणखीन कंगाल होतो. आकडेच जर तुम्हाला सांगायचे झाले तर ऑथेंटिक आकडे देतो. 17व्या शतकामध्ये जागतिक व्यापारातला, जागतिक ठोक उत्पन्नातला भारताचा वाटा हा तब्बल 24% इतका होता. 1756 सालचा डेटा तुम्हाला देतो. आणि हा डेटा 1756चा देणं का महत्त्वाचं आहे, कारण 1757ला प्लासीची लढाई झाली आणि त्या प्लासीच्या लढाईत पहिल्यांदा आमचा पराभव झाला आणि भारत गुलाम झाला. तो पुढे 190 वर्ष 1947 पर्यंत. आणि 3000च्या रॉबर्ट क्लाईव्हच्या फौजेनी 50,000च्या सिराजुद्दौलाच्या फौजेचा पराभव केला. का तर त्यांच्यामध्ये जातपात, धर्म, पंथ, खाण्याची पद्धती, पेहराव आणि त्यांची श्रद्धास्थानं यांच्यावरनं त्यांनी मतभेद पसरवले. साऊंड सिमिलियर फॉर व्हॉट इज हॅपनिंग टुडे. आणि दुसरं, आपण या देशाचा अभिमान का बाळगायचा याच्याविषयी मनामध्ये संभ्रम निर्माण केला. कोण आहे हो तो देशाच्या बाहेर जाऊन या देशाची वारंवार बदनामी करत असतो आणि सांगत असतो इकडे हे आहे, इकडे ते आहे. आठवते का? डू यू अंडरस्टँड व्हॉट आय मेन्शन? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी पिक्चरवर बोलणार नाही आहे, पिक्चरच्या अनुषंगाने बोलणार आहे. त्याला फार महत्त्व आहे. आणि हे सगळं झाल्यामुळे काय झालं की ब्रिटिशांनी इतकी लूट केली आणि पद्धतशीर लूट केलेली आहे. मी मेकालेचे रिपोर्ट वगैरे वाचत नाही, कारण ते वाचले की मग ऑर्गनायझरचा हा संपादक आहे काय की असं वाटायला लागतं. ब्रिटिश विद्यापीठातली ऑक्सफर्डमधली आकडेवारी फक्त सांगतोय 24% बाजारपेठ आमच्याकडे होती जगाची. म्हणजे याचा अर्थ इथल्या गावागावातून असे प्रोडक्ट निर्माण होत होते की जे प्रोडक्ट बोटीतून किंवा सिल्क रूटनी किंवा मसाल्याच्या रूटनी हे मध्य युरोपात आणि इतरत्र जात होते आणि त्याच्यामुळे आम्हाला तो मिळत होता. याचा अर्थ वी यूज टू क्रिएट वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स, वी यूज टू क्रिएट वर्ल्ड क्लास पॅकेजिंग. आणि दक्षिणेमध्ये जी श्रीमंत देवळं तुम्हाला दिसतात आणि त्या पद्मनाभ देवळाच्या खाली एवढं सोनं आहे, अहो ते ॲक्च्युली व्यापाऱ्यांनी त्या देवळाची निर्मिती करून सोनं साठवायची जागा निर्माण केली होती. देवर द बँक्स, मनी लेंडिंग बँक्स, याच्यावर पुस्तकं निघालेली आहेत. आणि एकेका देवळाकडे स्वतःची 300, 350 अशी जहाजं होती आणि त्यातल्या एका देवळाच्या जहाजाला 1000 वर्ष पूर्ण झाली. म्हणून त्या काळात जसं जहाज बांधलेलं होतं दोरखंड आणि फळ्यांनी, तसं बांधून संजीव सन्याल आत्ता एक दौरा त्या समुद्रातून करून आले. हे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे आत्तासुद्धा. आणि इतके श्रीमंत असणारा देश, बाय द टाइम वी गॉट इंडिपेंडन्स वी वर ओनली 4% फ्रॉम 24%. आणि ब्रिटिश संसदेमध्ये लंडन मेट्रोचा जेव्हा खर्च 18व्या शतकाच्या मध्याला सुरुवात झाली, लंडन मेट्रो आपल्याकडे आत्ता अजूनही येत नाही आहे. किती रोज वाट बघतोय घोडबंदर रोडला काय. तर त्या मेट्रोचा खर्च आपल्याला परवडणार नाही असा जेव्हा लंडनच्या संसदेमध्ये ठराव आला की हे बंद करा, ते त्यांना नॉट टू वरी, पैसा इथून येतच नाही आहे, नाहीतरी पैसा तिकडून येतोय. ती बँक आहे ना आपली इंडिया नावाची,
तिथून येते असं ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे. आणि हे मी सांगत नाही आहे, हे ऑक्सफर्ड विद्यापीठ सांगतंय. ज्या कोणाला डाऊट असेल कार्यक्रम संपल्यानंतर या डाउनलोड केलेला रिपोर्ट माझ्याकडे आहे. अनेक गोष्टी डाउनलोड करून आणल्या आहेत तुम्हाला सांगतो. 1918 साली या देशातला एक महान सुपुत्र या देशाचं स्वातंत्र्य मागण्याकरता म्हणून बोटीनी इंग्लंडला गेले आणि सत्तारूढ पक्ष जो कॉन्झर्वेटिव्ह पार्टी होता त्याच्या नेत्याला भेटून त्यांनी सांगितलं आम्हाला स्वातंत्र्य द्या. आणि त्याची ही कारणं आहेत. लेखक, कलावंत, उद्योगपती अशा सगळ्यांना ते भेटले आणि प्रत्येकाला सांगितलं. विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले आणि जे विरोधी पक्ष नव्हते अशा लेबर पार्टीला पण ते भेटले. त्या लेबर पार्टीने सांगितलं आमचा नगरसेवक पण नाही इकडे, म्हणजे आत्ताची मनसे वगैरे तुम्ही धरा. ते म्हणले नाही आम्हाला स्वातंत्र्य मिळण्याची ही कारणं आहेत. तर त्याचा जो प्रमुख होता त्यांनी सांगितलं की आमचं तर काही यायचं काही कारणच नाही आहे सेंट्रलला, पण जर आमचा एखादा खासदार वगैरे काही निवडून आला तर उद्या तुमची बाजू जर चर्चेला आली तर आम्ही तुमचं समर्थन करू. हे नेते एवढे द्रष्टे होते की ते परत आल्यानंतर 6 डिसेंबर 1918 या दिवशी त्यांनी तब्बल 2000 पाऊंडाची देणगी त्या पक्षाला पाठवून दिली की जो पक्ष कंगाल झालेला आहे. स्टीव्हन्सन म्हणून त्यांचा एक खजिनदार आहे, त्याला धक्काच बसला ते चेक पाहिल्यावर. आणि त्यांनी एक पत्र लिहिलं, ते पत्र पण मी डाउनलोड केलेलं आहे की आमचा पक्ष आता गाशात गुंडाळणार होता तुमच्या या 2000 पाऊंड विच इज अबाउट 85% ऑफ आवर डोनेशन्स, त्यामुळे आम्ही जिवंत राहणार आहोत. आणि रही बात तुम्हाला स्वतंत्रता की जर आम्ही उद्या संसदेत याला कदाचित पोचलोच तर तुमच्या स्वातंत्र्याची मागणी आम्ही करू. पुढे दुसरं महायुद्ध झालं, चर्चिलने ते जिंकून दिलं, पण नंतरच्या झाल्या निवडणुकीत चर्चिल यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे आणि क्लेमंट ॲटली यांच्या पक्षाचा विजय झालेला आहे. आणि ते कुठल्या पक्षाचे होते? ते लेबर पार्टीचे होते. आणि लेबर पार्टीचं सरकार आलं आणि लेबर पार्टीच्या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या ठरावात काय निर्णय घेतला असेल तो भारताच्या स्वातंत्र्याचा. आणि ती जी रिसीट आहे 2000 पाऊंडाची आणि ते पत्र आहे ते पण मी ऑक्सफर्ड विद्यापीठातनं डाउनलोड केलेलं आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे सगळं जे कथ्य होतं आपल्या समोर जे होतं ना, देदी हमें आझादी बिना खडग बिना ढाल, तसं नाही आहे हो. त्यांचं महत्त्व आम्ही कधीच अमान्य करत नाही, पण केवळ त्याचमुळे आहे हे मात्र आम्ही अमान्य करतो कारण ह्यांनी सुद्धा काहीतरी केलेलं आहे. पुढे हे जे क्लेमंट ॲटली आहेत ना त्याच्या पुढे जाऊन सांगतो. 1955ला भारतात आलेले होते, तेव्हा ते पायउतार झाले होते पंतप्रधान म्हणून. ते आणि त्यांची पत्नी PB चक्रवर्ती अशा नावाचे पश्चिम बंगालचे प्रभारी गव्हर्नर होते. त्यांच्याकडे प्रमुख काय पाहुणे म्हणून वगैरे पर्सनल पाहुणे म्हणून त्यांनी चहाला बोलवलं. हिरवळीवर चहा घेत असताना PB चक्रवर्तीने त्यांना विचारलं आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हा उल्लेख आहे, ते सुद्धा पान मी डाउनलोड करून आणलेलं आहे. कोणी विचारलं तर लगेच पुरावा द्यायला माझ्याकडे आहे. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य 1948ला देणार होता, असं घाईघाईने 47ला स्वातंत्र्य द्यायचं कारण काय? गांधींच्या चले जाओ आंदोलनाला घाबरलात का? तेव्हा क्लेमंट ॲटली तत्कालीन पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं नो, दॅट वॉज मॅनेजेबल. ते अहिंसक मार्गाने गेलेली चळवळ आम्हाला मॅनेजेबल होती. वी वेर रिअली वरीड. आणि कशाबद्दल वरीड होते तर नौसैनिकांनी दारुगोळा ताब्यात घेतला होता, कोठार ताब्यात घेतलं होतं, शस्त्रास्त्र ताब्यात घेतली होती आणि ब्रिटिश जनतेच्या कनपट्टीवर पिस्तूल ठेवलं होतं आणि कोणीतरी फायर असं म्हणायची ते वाट बघत होते. ते फायर म्हटल्यानंतर ते जे 20, 30, 40 हजार सैनिक होते त्यातला एकही सैनिक जिवंत आला नसता असा इंटेलिजन्सचा रिपोर्ट आला. तो रिपोर्ट पण आपल्याकडे आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला तत्कालीन स्वातंत्र्य दिलं. मग 1937 साली मला सांगा, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या असं सांगणाऱ्या द्रष्ट्या कवी क्रांतिकारकाला आम्ही आजपर्यंत माफीवीर म्हणत आलो. हे जे सगळं आहे ना, हा सावरकरांचा पिक्चर का चालतो मला सांगा, का आम्हाला बघावंसं वाटतो? कारण तुम्ही त्यांना जे खलनायक ठरवण्याकरता केलं ना, तो आपटलेला चेंडू आता वर येतोय. सो इट्स नॉट व्हॉट वी आर ड्रायव्हिंग इट. तेव्हा हा चित्रपट का येतोय, हा चित्रपट एवढा का चालतोय, तर आमच्यापासून जे सत्याला बोलवलं गेलेलं होतं ते सत्य आता या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. आणि म्हणून मी म्हणतो दिस इज शुअरली अ टाइम वेअर बॉलिवूड टेक्स अ टर्न टू मेक फिल्म्स विच हॅव अ नॅशनल नॅरेटिव्ह. एक दुसरी गोष्ट म्हणजे DH1 म्हणजे धुरंधर 1 आल्यानंतर
धुरंधर 2 चालणार नाही अशा स्वरूपाचं एक ट्विट एका मोठ्या चित्रपट समीक्षक बाईंनी केलेलं होतं. तर मी आता सगळी नावं काही घेत नाही, आपण सगळेजण सुजाण आहात. पण धक्का म्हणजे धुरंधर 2 हॅज डन 265% मोर बिझनेस दॅन धुरंधर 1. सो दॅट नॅरेटिव्ह इज फोर बघून आत्ताकडे सिक्वल चालत नाही हा जो आपल्याकडे एक ठप्पा होता तो या चित्रपटाने पूर्णपणे संपुष्टात आणला. आणि तसं म्हटलं तर या चित्रपटात एखाद्या हिंदी चित्रपटाच्या मसाला इतकं सगळंच होतं. ह्याच्यात डान्स आहे, ड्रामा आहे, ॲक्शन आहे, विलन आहे, सगळंच आहे. पण हे जे आहे ना त्यातला विलन हा बेगडी नाही आहे, त्यातला विलन हा रिअल आहे. त्याच्या कुकर्माची फळं आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेत. सो दॅट्स वेअर वी कुड रिलेट इट टू मच मोर. आता गब्बर सिंग नावाचा एक कोणतरी खलनायक असतो. असा खलनायक तुम्ही आम्ही गावात जाऊन कधी पाहिलेला नाही हो, पण तरी देखील आम्हाला तो आवडला होता, कारण तो एक खलपुरुष आहे. पण यातला जो खलनायक आहे ना, चायवाला आने के बाद बातें कुछ डिफिकल्ट हो गई है, हा खलनायक आणि त्याची कृत्य आम्ही या बॉम्ब ब्लास्टच्या माध्यमातून भोगलेली आहेत. त्यामुळे वी कुड रिलेट इट. या चित्रपटाचे आत्ता तुमच्याशी बोलताना तयारी करताना काल मी काही आकडेवारी बघत होतो आणि या ट्रेडमधल्या काही एक्सपर्टशी बोलत होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत विच यू मस्ट टेल दी ऑडियन्स अँड आय एम टेलिंग यू वर्बॅटिम. आणि पहिली गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमा हा नॉन हिंदी बेल्टमध्ये फारसा धंदा करत नाही. जेवढा हिंदी बेल्टमध्ये याचा धंदा झाला तेवढाच किंवा त्यापेक्षा काकडभर जास्त तो मल्याळी, कन्नड, तेलुगू आणि तमिळ मार्केटमध्ये झालेला आहे. आपल्याकडे जनरली शनिवार रविवारी धंदा जास्त असतो आणि सोमवार ते शुक्रवार धंदा साधारणतः कमी असतो. या चित्रपटाने ते मिथकसुद्धा मोडीत काढलं. जेवढा धंदा विकेंडला तेवढाच सकाळला. एक तक्रार फक्त डिस्ट्रीब्युटर्सने नोंदवली, ते म्हणजे हा जर पिक्चर 2 तासाचा असता तर आम्ही दिवसाला 6 ते 7 शो करू शकलो असतो. 4 तासाचा असल्यामुळे आम्ही जेमतेम 4 शो करू शकलो होतो. त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान एक प्रकारे त्यांचं झालेलं आहे. अर्थातच या सगळ्याचा धक्का कोणाला बसला असेल तर दिल्लीमध्ये पत्रकारांमध्ये आम्हा खान मार्केट नावाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे की तिथे जे बसणारे पत्रकार असतात ते पत्रकार, त्यांचं नॅरेटिव्ह आणि हे सगळं. तर तसं इकडे जे खानावळ जी चालू आहे त्या खानावळीला मात्र या सगळ्यांनी खूप मोठा धक्का बसला. या शतकातले जे ब्लॉकबस्टर सिनेमे आपल्याला लक्षात राहतील त्याच्यामध्ये पुष्पा आहे, RR आहे, या सगळ्यांचे रेकॉर्ड्स या चित्रपटाने घेतलं. फक्त पुष्पाचा अजून टेक्निकली तुटायचा राहिलेला आहे, जो या आठवड्याच्या एंडला सोमवारपर्यंत तो तुटलेला असेल आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या आठवड्यामध्ये साधारणतः बुकिंग आपल्याकडे खाली आलेलं दिसतं. या चित्रपटात जो अतिरिक्त चमत्कार घडला, इट वॉज गोईंग फ्लॅट. मी दर आठवड्याचं दर दिवसाचं बुकिंगचे आकडे ट्रॅक करत होतो आणि एका ठिकाणी तो फ्लॅट झाला 4 दिवस आणि नंतर टपकन जम्प झाला. म्हटलं यहाँ क्या हुआ. म्हणून मी ट्रेडमधल्या एका माणसाला फोन केला, जी आमची पूर्वी आफ्टर आवर्स नावाची जी DNA या वृत्तपत्राचा मी संपादक होतो त्यावेळेला ती सप्लिमेंट चालवायची रोज आणि त्याच्यामध्ये फार सुंदर चित्रपट तारकासुद्धा त्याच्यात आर्टिकल लिहायचे आणि त्यातल्या काही आर्टिकल हे स्वतः त्यांनी लिहिलेले असायचे. हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. अक्षय कुमारची पत्नी स्वतः येऊन माझ्यासमोर आर्टिकल लिहिताना मी पाहिलेली आहे. तर तिला मी फोन केला की इथे काय घडलं नेमकं. तिने मला इंटरेस्टिंग माहिती दिली. सी हाऊ द इम्पॅक्ट ऑफ क्रिकेटर्स ऑन फिल्म्स. दिस इज वेअर विराट कोहली रोट अबाउट धिस फिल्म. विराट कोहलीने एक ट्विट केलं आणि ते ट्विट जवळपास इतकं मोठं होतं आणि त्याच्यामध्ये हा पिक्चर कसा चांगला आहे याची भलामण त्यांनी केली होती की मी हा पिक्चर पाहिल्यानंतर अस्वस्थ झालो आणि या चित्रपटानं मला खरं दर्शन घडवलं अमुक तमुक. त्याच्यानंतर पुन्हा झटकन वर गेला त्याचा सेल, तो अजूनही काही कमी व्हायची चिंतनं नाही आहेत. सो दॅट्स अ न्यू रेकॉर्ड विच इज कमिंग. आणखीन या ट्रेडमधल्या लोकांशी बोलल्यानंतर मला एक गोष्ट कळली की इतका चित्रपट चालायला पहिली गोष्ट रिपीट व्ह्यूइंग असावं लागतं, त्याशिवाय इतका पिक्चर चालत नाही. म्हणजे एकदा पाहिल्यानंतर 2दा पाहिला, 3दा पाहिला. तर जेवढा ही आकडेवारी फार महत्त्वाची आहे, जेवढा एक वेळेला पाहिलेली लोक आहेत ना त्याच्या 30% 40% लोकांनी हा 2दा बघितलेला आहे आणि 20% लोकांनी तो 3दा पाहिला. 4 तासाचा तोच पिक्चर 3ऱ्यांदा बघणे
म्हणजे निश्चितच तो मला आवडलेला असला पाहिजे, अन्यथा इतकं महागडं तिकीट काढून कोणी हा पिक्चर बघेल असं काही नाही आहे. दुसरी गोष्ट, हा समीक्षकांनी चालवला पिक्चर नाही. स्टारडस्ट, फिल्मफेअर आणि किंवा ते जे काही रेटिंग देतात ना 4.5 2.5 वगैरे काय काय, त्यांनी हा पिक्चर नाही चालला. हा चालला आहे वर्ड ऑफ माउथ. मी पाहिला आहे असं म्हणलं तर समोरचं म्हणणार नाही मी परवा जातो आहे, तिसरा म्हणणार नाही मी तिकीट काढतो आहे, चौथा म्हणणार मला पाहायचं आहे, फक्त कांदिवलीला आईच्या घरी जाऊन पाहायचा का डोंबिवलीला इकडे का ठाण्याला आपल्या घरी पाहायचा, एवढाच प्रश्न आहे. सो दिस वॉज वर्ड ऑफ माउथ मूवी. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळातला सर्वात पॉवरफुल इमोशनल कनेक्ट या चित्रपटाने मला दिला. हा जो इमोशनल कनेक्ट तुम्हाला बांधून ठेवतो ना, की 4 तास पिक्चर चालतोय, पण शब्देवर सांगा कोणाला कंटाळा आला होता का? एक कण तरी कळलं का की आपण 60 ओलांडलेली आहे, आपण 4 तासाचा पिक्चर बघतोय. इतर वेळी आपण 2 तासाचं नाटक बघताना सुद्धा आपल्याला कसंच होतं, अशा वेळी इकडे 4 तास आपण हलत सुद्धा नाही. नाव दिस इज द रिअल ब्युटी. आणि खान मार्केटला एक मेसेज गेला हो या सगळ्यांनी की 1000 करोड इज द न्यू नॉर्मल नाव. म्हणजे आत्तापर्यंत 500 कोटी तुमची मक्तेदारी होती, परंतु आता ती मक्तेदारी आम्ही पूर्णपणे मोडीत काढलेली आहे आणि 1000 करोड इज अ न्यू नॉर्मल. आणि ते जे न्यू नॉर्मल आहे, आता ह्याच्यापुढे जर कोणाला पंतप्रधान व्हायचं असेल तर त्याला किती मोठं टास्क असेल तुम्ही विचार करा. तसं याच्यापेक्षा चांगला पिक्चर जर कोणाला करायचा असेल तर हाऊ रिअलिस्टिक ही विल हॅव टू बी. आणि ते रिअलिस्टिकचं गमक कशात आहे हे प्रत्यक्ष आदित्य दर्शी बोलून मी जे तुम्हाला एक गौप्यस्फोट करणार आहे तो तुम्ही पहिल्यांदा ऐकलेला असेल. आता इतका चाललेला तुम्हाला आवडलेला पिक्चर इथे प्रत्येकाने ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी की आवडलेला आहे, ज्यांना पाहायचा आहे त्यानंतर ते चुटपुट लागून राहिले की आपण का बघितलेला नाही. सगळ्यांना माहिती असतं की 5-6 आठवड्याने नेटफ्लिक्सवर येणार आहे, तरी पण काही पिक्चर ना हे लार्जर दॅन लाईफ असतात. ते सिनेमा हॉलमध्ये इतरांच्या बरोबर त्यांच्या रिॲक्शन, टाळ्या, शिट्ट्या याच्यात बघण्यात जी मजा असते ना, ती घरामध्ये आपल्या मुलाबाळांबरोबर बसण्यात ते पिक्चर वेगळे म्हणजे आपण घरात बसून बघू शकतो वगैरे असे. हा चित्रपट तसा नाही आहे. पण तरी देखील एकाही समीक्षकांनी याचं तोंडफाट कौतुक केलं आहे किंवा किमान स्मितहास्य तरी केलं आहे असं मला कुठेही दिसलं नाही. किंबहुना त्यांनी टीकाच करायचा प्रयत्न केला. विनोद चोप्राच्या पत्नी यांनी जेवढं या चित्रपटाला डिग्रेड करायचा प्रयत्न केला, इतर अनेक समीक्षक नावं घ्यायचं काही कारण नाही आहे. मला कळतच नाही की पाकिस्तानच्या विरोधातला चित्रपट आहे, मग तो तुम्हाला नावडायचं कारण काय? भारताच्या विरोधातला असला आणि तुम्ही विरोध केला असताना मी समजू शकतो, पण इफ द मूवी इज अँटी पाकिस्तान why you are disturbed? So this shows what was your mindset. This shows what was your psyche, that you don't like a film which narrates a story in India and which creates a hatred for Pakistan. हा यातला मोठा आणखीन एक मुद्दा नोंदवला गेला की 5 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या 5 राज्यांच्या निवडणुका जिंकण्याकरता म्हणून हा चित्रपट आणलेला आहे. याच्या इतका ना हास्यास्पद दुसरा प्रकार मी पाहिलेला नाही. म्हणजे मला सांगा, आता हा 5 राज्यांच्या निवडणुका आणणं, मग ते SIR कशा करताना एवढं सगळं जाऊन तिकडे सगळं करायचं? पिक्चरच काढत बसलो असतो ना आपण आणि मग पिक्चर काढले की निवडून आले असते, मग आपल्याकडे राजेश खन्ना पंतप्रधान झाले असते ना. असं काय करता? असं नसतं ना जगामध्ये. तुम्ही लक्षात घ्या, नवल टाटासुद्धा इथे लोकांनी घरी बसवलेलं आहे. ही एकमेव लोकशाही आहे आणि मी ही डॉक्टरेट केला मनुष्य तुम्हाला सांगतो. 1952ला पहिली निवडणूक झाली, ती सोडून द्या कारण त्याला काही पार्श्वभूमी नव्हती. 57-62 चीनच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर 67 काँग्रेस फुटलेली आहे. 71 त्याच्यानंतर लगेच पाकचं युद्ध झालं. त्याच्यानंतर 77-75ला निवडणुका झाल्या नाही. 79 कारण जनता प्रयोग फसला. क्षमा करो बापू नावाची जी अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे. त्याच्यानंतर 84 इंदिरा गांधींचं निधन. बूंद बूंद से देश की रक्षा, मेरे बाद मेरा बच्चा. आणि तो बच्चा एकदाच फक्त निवडून आला. त्याच्यानंतर राजीव गांधींनी आयुष्यात एकही निवडणूक जिंकली नाही. एक राक्षसी बहुमत मिळालं 415 जागांचं. त्यातून केलं काय तर शहाबानो प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही बदलू शकतो हा आम्हाला शोध तुम्ही लावून दिला. त्याच्यानंतर 89ची निवडणूक, 91ची निवडणूक आणि त्याच्यात काय सरकार आलं हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर 96, 98, 99 13 दिन 13 महिने आणि ते 5 वर्ष 4.5 वर्ष टेक्निकली स्पीकिंग. आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग आणि नंतर मोदी येऊन या सगळ्या निवडणुकांचा इतिहास काढून बघा. महाराष्ट्राच्या विधानसभांचा इतिहास काढून बघा. सक्सेसिव्ह पार्लमेंटमध्ये, सक्सेसिव्ह विधानसभेमध्ये
50% आधीच्या सभागृहातल्या सदस्यांना घरी बसवलं जातं. आयदर पक्ष तिकीट देत नाही किंवा तुमच्यासारखी जनता त्यांना घरी बसवते. त्या लोकशाहीमध्ये तुम्ही चित्रपट काढून, कादंबऱ्या लिहून, असं कथ्य पसरवून निवडणुका जिंकू शकाल का? मग आता समजा ह्या निवडणुका जिंकल्या याच्या जोरावर, आता पुढल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. मग त्याच्यावेळी कुठला पिक्चर काढणारा मला सांगा. म्हणजे ह्यांनी काय इंडियन गव्हर्नमेंटने काय फक्त पिक्चर काढायचीच कामं करत बसायची काय? 5 वर्ष मग का बाकीची कामं केव्हा करायची? याच्यात नुसतं हास्यास्पद गोष्ट मला कळली नाही. तिसरा एक हे आला ज्याचं उत्तर द प्रिंटमध्ये शेखर गुप्तानी पण दिलेलं आहे आणि ते फार मजेशीर उत्तर आहे. आणि ते म्हणजे अतिक अहमद आणि नवाज शरीफ यांचं जे पात्र या चित्रपटात रंगवलं आहे ते इतकं बेमालूम आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे विशेषतः नवाज शरीफ तर मला वाटलं आई शपथ त्याला खरंच आणला की काय, इतका तो खरा वाटतो माहिती आहे. आणि अतिक अहमद म्हणजे मी अतिक अहमदला पाहिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो, बेमालूम अतिक अहमद वाटतो. आणि तो अतिक अहमद कोणताही त्यांनी मेकअप न करता, प्रोस्थेटिक न वापरता कसा काय तो ॲक्टर शोधला आहे. तो जो कास्टिंग डिरेक्टर आहे त्याला अक्षरशः 10 मार्क द्यायला पाहिजे. म्हणजे इतके बेमालूम तुम्हाला कसे काय आले? आता हा काय आक्षेप आहे तुम्ही मला कळतच नाही. एखादा माणूस शिवाजी महाराजांसारखा वाटला किंवा असं कसं काय, म्हणजे हाऊ डू यू ऑब्जेक्ट दिस? ॲब्सोल्युटली नॉनसेन्स. तिसरं म्हणजे नोटबंदीचं सत्य लोकांनी स्वीकारलेलं नाही 2016 सालचं, ते पटवण्याकरता. अरे नोटबंदी 2016ला झाली, आता 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर 2 निवडणुका झाल्या केंद्राच्या आणि त्याच्यामध्ये जवळपास 80 निवडणुका राज्यांच्या झाल्या. त्यातल्याच 63 निवडणुका भाजप जिंकलेल्या आहेत, 2 लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता नोटबंदीचं समर्थन केलं काय आणि नाही केलं काय काही फरक पडत नाही आहे. ते सगळं लोकांनी स्वीकारलं आहे. किंबहुना 2014पेक्षा 2019ला जबरदस्त मॅन्डेट दिलेलं आहे. मग असं असताना त्या नोटबंदीच्या समर्थनाकरता 4 तास तुम्हाला बसवून ठेवून आम्ही हे आता ऐकवतो, नोटबंदीवरचे आमचे हे शुद्धतेचे प्रवचन पहा. हा वेडेपणा आहे. असं नाही करता येत तुम्हाला सांगतो. लोक नाही स्वीकारत. तुम्ही मोदींवरचा चित्रपट जर वाईट बनवला असेल ना तर मोदी एवढा उच्चारला जेवढा वेळ लागतो ना त्याच्या आत तो पिक्चर आपल्याकडे पडलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या. इट हॅज टू बी अ गुड सिनेमा. आणि तेच या चित्रपटाने दाखवून दिलं. दुसरी गोष्ट आहे की भारताच्या विरोधातली जी एक आंतरराष्ट्रीय सिस्टीम आहे त्याच्या विरोधात हल्ला चढवला तर तुमच्या पोटात का दुखतं? मग अशा प्रकारे पोटात दुखणारा एक मोठा वर्ग त्यांच्या बाजूला जो आहे ना त्याचं पितळ या चित्रपटाने उघडं केलेलं आहे. आणि दॅट इज अ रिअल प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत बॉलिवूडने जी सेन्सिटिव्हिटी दाखवली, संवेदनशीलता दाखवली, ज्या प्रकारच्या संवेदनशीलतेकरता ते प्रसिद्ध होते त्या सेन्सिटिव्हिटीलाच या पिक्चरने चॅलेंज केलेलं आहे. ती सेन्सिटिव्हिटी फार ढोबळ होती, ती सूक्ष्म नव्हती आणि ती सत्य हे सुद्धा दाखवत नव्हती. आता हे मी का तुम्हाला सांगतो नीट समजून घ्या. तीच स्टोरी आहे. मूळ जर कथावस्तू तुम्ही पाहिलीत ना तर त्यात काहीही वेगळं नाही. आय मेक अ डेअरिंग अँड बोल्ड स्टेटमेंट. गावात एक मिलिटरीचा ऑफिसर आहे, त्याची शेती आहे, बरोबर आहे, त्याला मुलं आहेत, बायको आहे, मुली आहेत आणि त्याच्या मुलीवर गावातला जमीनदार, आमदार, मंत्री जो कोणी आहे तो अत्याचार करतो. त्यामुळं तिचा भाऊ जो मिलिटरीत जायची तयारी करत आहे तो पेटून उठतो आणि तो शस्त्र हस्तगत करतो आणि त्याला संपवतो. अँड देन ही इज ऑन द रन. ही स्टोरी मेरे अपनेमध्ये आहे. आणि तो पुढे डाकू बनतो, दॅट इज विनोद खन्ना. तोच पुढे अंडरवर्ल्डचा डॉन बनतो, दॅट इज सत्या. हा पिक्चर पण तसाच आहे. फक्त हा मांडताना याच्यात भारतात घडलेल्या अनेक घटनांचं, सत्य घटनांचं जे विलक्षण बेमालूम मिश्रण केलेलं आहे ना त्यांनी या चित्रपटाचं वेगळेपण अधोरेखित केलेलं आहे. अन्यथा दिस वुड हॅव बीन अ मॉडर्न डे गदर. पण हा मॉडर्न डे गदर आम्ही बनू दिला नाही हे आदित्य धरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. आणि ती ऑथेंटिसिटी जपण्याकरता या चित्रपटातले इतके असंख्य मायन्यूट डिटेल्स आहेत तुम्हाला मी सांगतो. ज्या स्टेशनवर शेवटी चस्किरत उतरतो त्या स्टेशनचं नाव, त्या स्टेशनवर पहिल्यांदा त्यांनी दाखवलेलं नाव, त्याची लिखाई, त्याच्या पेंटिंगची क्वालिटी, नंतरच्या हे सगळं इतकं मायन्यूट डिटेल ही हॅज गिवन विच इज हॅट्स ऑफ. हा खरा दिग्दर्शक ज्याला आपण म्हणू.
त्यामुळे राष्ट्रीयत्वाला सत्य घटनांची जोड आणि सिनेमामधला हा आत्तापर्यंतचा यशस्वी झालेला फॉर्म्युला याचं मिश्रण जर काय असेल ना तर तो हा आहे. आता अनेकांनी असं सांगितलं की या चित्रपटाची शेवटची फाईट आहे त्यात प्रचंड हिंसाचार आहे आणि तो खूप लांबलेला आहे असं अनेकांचं मत आहे. त्याचं कारण असं आहे तुम्हाला मी सांगतो. इंडियन व्ह्युअर्स ऑलवेज नीड कॅथार्सिस. आम्हाला एक भावनेचं विरेचन लागतं. ते मला करायचं होतं, तसं मला करायचं होतं. माझ्यावर अन्याय केलेला प्रत्येकावर कुठे ना कुठेतरी अन्याय झालेला आहे. त्याला त्या व्यक्तीचं तसं, आपल्या बॉसचं तरी तसं करायचं होतं, आपल्याला फसवणाऱ्या बिल्डरचं तरी तसं करायचं होतं, आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्राचं तरी तसं करायचं होतं. ते जे करायचं होतं ना त्याचं विरेचन करण्याचा एक प्रोसेस या दिग्दर्शकांनी तुमच्यासमोर मांडली आणि ते झाल्याशिवाय आम्हाला ना पैसा वसूल झाल्याला का वाटत नाही. तो पैसा वसूल हा जो काही एक भाग आहे तो या सिनेमानी आम्हाला दिलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल चाहता है या पिक्चरने आपल्याकडे साधारणतः मेट्रो सिनेमाची सुरुवात केली की जो फक्त काय म्हणू आपण ज्याला मेट्रो किंवा सेमी मेट्रो अशा प्रेक्षकांना अट्रॅक्ट करेल आणि त्यातून आपला गल्ला जमवेल आणि त्यातून वॉन्ट टू बी एन NRI असा जो एक वर्ग आपल्याकडे होता त्या वर्गाची भूक भागवेल असे सिनेमे आपल्याकडे मग प्रचंड मोठ्या प्रमाणात आले. तो एक ट्रेंड झाला. हाच ट्रेंड आपल्याकडे मोडला कोणी असेल तर तो इतक्या वर्षाच्या मक्तेदारीनंतर मोडला उरीने. तोही पिक्चर अंत्यधरचाच आहे आणि त्या उरीमध्ये पहिल्यांदा रिअलिस्टिकचा लाईफस्टाईल. मग तशा चित्रपटांची आपल्याकडे मालिकाच आहे. मग त्याच्यात केरळा स्टोरी आहे किंवा काश्मीर फाईल्स आहे, काय असे अनेक पिक्चर आपले 370 कलम 370 अनेक पिक्चर आहेत तसे येऊन गेले. हे लोकांनी डोक्यावर का घेतले? कारण हे सत्य आम्हाला ट्रूथफुल सिनेमा आम्हाला बघायचा होता. तरी मला प्रश्न पडला की एक मोठा वर्ग या देशातला की ह्या चित्रपटाला अपोज का करतोय? काय कारण आहे? छोट्या मोठ्या गोष्टी रोज सोशल मीडियावर ते टाकत असतात, त्याचे रिव्ह्यूज टाकत असतात. एका वाक्यात मला त्याचं उत्तर सापडलं आणि ते म्हणजे त्या सगळ्यांच्या मनामध्ये ठासून भरलेला मोदी द्वेष आहे आणि त्या प्रत्येकाला असं वाटतंय की हा पिक्चर मोदींची भलामण करण्याकरता काढण्यात आलेला आहे म्हणून याला ठोकला पाहिजे. आणि प्रत्येक सोशल मीडियाच्या ग्रुपवर ज्या ग्रुपवर मी सुद्धा मेंबर आहे ना त्या प्रत्येक ठिकाणी याच्या विरोधात काही ना काहीतरी प्रत्येकाने टाकलेलंच आहे. आणि ते टाकायचं कारण काय आहे? दे हेट मोदी. दे ॲट एनी कॉस्ट दे डोंट वॉन्ट हिम इन पॉवर. They will not leave a single stone untouched or unturned to demonize him. आणि त्याच्याकरता म्हणून या चित्रपटाला आपल्याकडे विरोध केला गेलेला आहे. आता मला सांगा 26/11चा प्लॉट नेमका काय होता या चित्रपटात एक्सपोज झाला की नाही? 60,000 कोटी या देशात कसे येणार होते आणि त्या आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये काय घडलं असतं याच्या स्लाइस तुम्हाला आत्तापर्यंत जे ऐकलेलं होतं की ते भारतात कसे येणार आहेत, नेपाळहून तिथला कोण मंत्री आहे, त्याची कोण मुलं आहेत आणि ती गोरखपूर बॉर्डरवर कोण स्वीकारणार आहे आणि तिथून संपूर्ण भारतात कसे पसरले जाणार आहेत, हे सगळं जे होतं ना हे सगळं आमच्या समोर आलं. आणि म्हणूनच या चित्रपटातून हे उघड झाल्याबद्दलचा एक राग व्यक्त होतोय की दिस समबडी वॉन्टेड इट अंडर द कार्पेट. आणि ते कार्पेट कोणीतरी वरती करून दाखवतोय तो हा पिक्चर आहे. त्यामुळे उन खान भाइयों को पता चल गया कि हम तो फना हो गए, हम तो फना हो गए. हा यातला खरा राग आहे की याच्या पुढे आमच्यासारखे चित्रपट आता फार काही चालणार नाही. कारण 2004 ते 2014 किंवा त्याच्या आधीसुद्धा आम्ही फक्त अमन की आशा बघत होतो, आम्ही ट्रॅक टू डिप्लोमसी बघत होतो, आम्ही बस सेवा बघत होतो, आम्ही समझौता एक्सप्रेस बघत होतो आणि आम्ही आमच्यावर होणारे हल्ले पण बघत होतो. आम्ही भारत पाकिस्तान क्रिकेटचे सामने बघत होतो. परंतु त्यानिमित्तानं आमच्याकडे पाकिस्तान बाहेरच्या देशात जिंकल्यानंतर फुटणारे फटाकेही बघत होतो. हे सगळं एका मोठ्या हिंदू जनमानसाला अजिबात आवडत नव्हतं किंबहुना त्याच्या मनामध्ये याचा दगदगता राग होता. त्याच काळात तुम्हाला मी सांगतो जैश ए मोहम्मदची स्थापना केव्हा झाली? जेव्हा तुमच्याकडे अमन की आशा चालू होती तेव्हाच झालेली आहे. काढून बघा तारखा, सगळ्या मॅच होतील. LET केव्हा स्थापन झालं? तेव्हा स्थापन झालेलं आहे.
की जेव्हा तुम्ही ट्रॅक टू डिप्लोमसी चालू केली, whom आर यू ट्रस्टिंग, हा जो प्रश्न आमच्या मनात कायम होता ना, की यार दोस्ती का हात तो बडा है, कहीं पीछे से खंजर न भोगते. आणि ते रियालिटी होती. हे या सिनेमाने आमच्यासमोर हिजबुल मुजाहिदीन, हिजबुलची स्थापना केव्हा झाली मला सांगा. ती याच काळात झालेली आहे की जेव्हा तुम्ही आणि आम्ही दोस्तीचं गुंगीत होतो, जेव्हा आम्ही हिंदी चिनी भाई भाई म्हणून घोषणा देत होतो, तेव्हाच आमच्याकडे येऊन 62चा हल्ला केला ना. सो इन इंटरनॅशनल डिप्लोमसी देर इज नथिंग लाईक फ्रेंडशिप विच इज ब्लाइंड. नो, we can't take sides. We are not on their side. We are not on their side. We are on our side. हेच तर सांगणारा आपल्याला परराष्ट्रमंत्री मिळाला. हेच तर दुःख आहे ना आमचं, की तो सांगतो ना आम्ही युक्रेनच्या बाजूनी, ना आम्ही रशियाच्या बाजूनी. आम्ही असलोच तर आमच्या बाजूनी आहोत. आम्ही आमच्या हितासाठी पहिल्यांदा आहोत. त्यामुळे उगाचच सगळ्या जगाला अक्कल शिकवून आम्ही सगळ्या जगाचे तारणहार वगैरे काय आम्ही सांगत जात नाही. वी आर हिअर फॉर आवर मनी, आवर बेनिफिट, आवर प्रॉफिट, आवर प्रोटेक्शन. हा तो नवा भारत आहे. हा तो ॲसर्टिव्ह भारत आहे की जो भारत पहिल्यांदा स्वतःच्या रक्षणाकरता म्हणून काहीतरी गोष्टी करतोय. अँड दॅट इज नॉट लाईक. तुम्हाला काही नावं सांगतो, मग बघा तुमच्या लक्षात येईल. बुरहान वानी तुम्हाला आठवत असेल, 2016 साल, बरोबर आहे. त्याच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी आलेली होती. मी स्वतः कव्हर केली ती. आणि त्यावेळेला मला सारंग गोसावीचा फोन आला. सारंग गोसावी म्हणजे असीम फाउंडेशन ही संस्था जे चालवतात आणि सीमावर्ती भागामध्ये प्रचंड मोठं काम करतात. 1 तारखेला त्यांच्यासाठी 2 दिवस मी खूप मोठे कार्यक्रम पुणे आणि सांगलीमध्ये करतो आहे. जर कधी त्यांच्या मुलाखती यूट्यूबवर बघायचा तुम्हाला संधी मिळाली तर अजिबात सोडू नका. विलक्षण काम करणारी सगळी टीम आहे. असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी, ज्यांना परमवीर चक्र मिळाले, अशा सगळ्यांची आम्ही मुलाखती इकडे घेणार आहोत. मुद्दा असा आहे की त्या बुरहान वाणीच्या अंत्ययात्रेमध्ये एक चेहरा होता आणि त्याचा फोटो काढून त्यांनी मला पाठवला आणि तो म्हणला, ये चेहरा हा म्हणे याचा सक्सेसर आहे. आणि दॅट इज नो वन एल्स बट रियाज नायको, की ज्याला पुढे 2020 साली ठार मारला. 2016 साली इट वॉज बुरहान वानी. मग त्याच्यानंतर जैश ए मोहम्मदचा फाउंडर मसूद अझहर, ज्यांनी पुलवामा आपल्याकडे घडवलं. नवीन भट, ज्यांनी लष्कराचे आमचे अनेक अधिकारी मारले. सुजात बुखारी म्हणून जर्नलिस्टला त्यांनी अटक केलं होतं. इलियास काश्मीरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकरता आल्यानंतर काश्मीरमधून प्रायव्हेट प्लेन यायचं आणि रेड कार्पेटने दिल्लीत प्रवेश असायचा, जणू काही रशिया किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच येतोय असं वाटावं, असा यासीन मलिक. और उनको कुछ हात लगाया तो खून की नदिया बहेगी असं म्हणणारे अब्दुल्ला पिता पुत्र. काही झालं नाही त्याला. 10 वर्ष आत पडलाय तुम्हाला मी सांगतो. सुप्रीम कोर्टात, अनेक कोर्टात, सगळ्या ठिकाणी गेला. सगळ्यांनी त्याचा बेल रिजेक्ट केलेला आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हेच खरं सगळं सत्य होतं. आणि याच्या मागची थिअरी काय होती, याच्या सगळ्या संघटना कशा करता उभ्या राहिल्या. तो जो सीन आहे की ते तिकडे बसतात आणि त्या सगळ्या टेलिव्हिजनवर भारतातले बॉम्ब ब्लास्टचे आणि ते सगळे 26/11चे हल्ले चालू असतात. याच्या मागची थिअरी काय आहे, वाईट मेंटॅलिटी काय आहे ही. ज्या मेंटॅलिटीचा उल्लेख जुल्फिकार अली भुत्तो यांनी केला, ती ही मेंटॅलिटी, ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. तुम्हाला मारता येत नाही तर सुरीनी, चाकूनी इथे वार करा, एवढी रक्त बळबळू द्या, मग इथे बळबळू द्या, मग इथे बळबळू द्या आणि त्यातून त्याला जर्जर करून संपवा. आणि हे मी सांगत नाही आहे, त्यांचं एक पुस्तक आहे, हाऊ टू क्रिएट लो डेन्सिटी वॉर्स. हे ओपनली त्यांनी लिहिलेली डॉक्ट्रीन आहे. आणि ती डॉक्ट्रीन प्रत्यक्षात कोणी आणली तर ती ISIने आणली. आणि याची सुरुवात कुठे झाली असेल तर जियाउल हक याच्या काळात झालेली आहे. म्हणजे भुत्तो आणि त्याची लो इंटेन्सिटी वॉर टेक्निक आणि त्याचा प्रत्यक्ष मॅनिफेस्टेशन जुल्फिकार अली भुत्तो यांच्यानंतर जर कोणी केलं तर ते जियाउल हक यांनी केलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून तुमच्यावर एवढे सगळे बारीक छोटे छोटे हल्ले, मग ते पुलवामा असेल, आत्ताचं ऑपरेशन सिंधूच्या आधी पहलगाम केलेलं असेल. आणि याचा उल्लेख स्पष्टपणे 1963 साली द मिथ ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा.
नेटवर काही ठिकाणी उपलब्ध आहे ते पुस्तक, मला वाटतं. नसेल तर मुंबईत जाऊन विकत घ्या. त्या पुस्तकात भुत्तोनी जे वाक्य वापरले ते तुमच्यासाठी लिहून आणलं आहे. पाकिस्तान विल वेज ए रिलेंटलेस स्ट्रगल अगेन्स्ट इंडिया, एक्सप्लोरिंग एव्हरी पॉसिबल अपॉर्च्युनिटी टू वीक इंडिया फॉर एव्हर. अशी एकही संधी आम्ही गमावणार नाही की वार करण्याची, की ज्याच्यातली भारत कमकुवत होईल. आणि तेच आमचं शस्त्र आहे. आणि 1965च्या युद्धात सपाटून मार खाल्ल्यानंतर 22 सप्टेंबर 1965 हा तो दिवस युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलसमोर भाषण करताना जुल्फिकार अली भुत्तो स्पष्टपणे सांगतात की वी विल वेज ए वॉर ऑफ 1000 years अगेन्स्ट इंडिया. आता हे तुम्हाला का मी सांगतोय, मला हे किती माहिती आहे ह्याचं प्रदर्शन तुमच्यासाठी करण्याकरता नाही सांगत आहे. ज्या लोकांना शेवटी त्या वॅगनमध्ये त्याला टाकतात ना, आणि तेव्हा तो म्हणतो हम मरते दम तक लढेंगे, हम तुमको छोडेंगे नाही, ते जे त्याचं सगळं नॅरेटिव्ह आहे ना, ते चित्रपटाचं कमर्शियल मॅनिफेस्टेशन आहे. त्याची थिअरी आहे ही भुत्तोची आहे. ही तुम्हाला कळावी याच्याकरता मी हे सांगितलं की हे आलं कुठून. म्हणजे या चित्रपटामध्ये ऑथेंटिसिटी जपण्यासाठी, सत्यता जपण्यासाठी किती बारकाईनं विचार केलेला आहे तो बघा. आणि त्याच्यातूनच ह्या भुत्तोच्या वाक्यातूनच 65 सालच्या 71ची युद्धाची बीजं रोवली गेलेली आहेत. 1974ची लाहोरमध्ये झालेली एक इस्लामिक समिट आहे. वी विल फाईट फॉर आवर राईट्स नो मॅटर हाऊ लॉंग इट टेक्स, मे बी सेंचुरीज. तुम्ही रिझॉल्व बघा काय. मग या सगळ्या वचनातून तुम्हाला तो जो शेवटचा सीन आहे तो त्याला पाय कापतो आणि फरफटत घेऊन जातो आणि त्याला वरती ओढून घेऊन त्या टँकमध्ये टाकतो. आणि तरी तो म्हणतो की मैं लढता रहूंगा, मेरी कौमें लढती रहेंगी, कौमों की कौमें लढती रहेंगी, सदियों तक लढती रहेंगी. ही ती थिअरी आहे. हा तो रिझॉल्व आहे. हा तो आपला शेजारी आहे. कारण 1971चा निर्णायक झालेला जो पराभव आहे तो इतका झोंबलेला आहे की 93,000 निशस्त्र सैनिक समोर आहेत. आणि आपण म्हणतो जा तुझे छोड़ दिया तू भी क्या याद करेगा. हे किसको अच्छा लगेगा, कौन इसे समजेगा. आणि म्हणून त्याच्यातूनच एक पॉलिसी निर्माण झाली आणि ती पॉलिसी अटॅक इंडिया बाय एव्हरी. आणि त्याकरता 2 स्ट्रॅटेजीज, एक ब्लीड म्हणजे डायरेक्ट धमाके करा, किंवा दुसरी स्ट्रॅटेजी इथल्या कलावंत विचारवंत यांच्या फौजा पोसा, त्यांना निशाणे पाकिस्तान द्या, त्यांना रेड कार्पेट द्या दुबईमध्ये, त्यांना सर्व सुखसोयी पुरवा, इथल्या मुस्लिम समाजाला सांगून त्यांना पॉप्युलर करा, त्यांचे चित्रपट ईदला आल्यानंतर 3 दिवसात त्याचा पैसा वसूल करून द्या. आणि त्यातूनच एक खान मार्केट उभं राहील. आणि ते खान मार्केट आम्हाला पोषक अशा चित्रपटातलं नॅरेटिव्ह बनवून तुम्हाला ते विष हळूहळू दरवर्षी पाजत जाईल. दॅट्स द लॉंगर नॅरेटिव्ह. आणि हे सगळं उद्ध्वस्त करायचं काम कुठे झालेलं आहे. कारण पाकिस्तान हा देश आहे ना, हा देश नाहीच आहे. ती एक मिलिटरी आहे, त्याला एक भूभाग आहे, त्याचं नाव पाकिस्तान आहे. पाकिस्तान इज नॉट ए नेशन विथ मिलिटरी, इट्स अ मिलिटरी विथ ए नेशन. असं कधी पाहिलं आहे का हो? मनोज नरवणे जे CDS होते आपल्याकडे, त्यांची गाडी अशी आडवी जाते आहे आणि इकडून पंतप्रधानांचा ताफा जातो आहे. तर कोण पुढे जाईल? पंतप्रधान जातील का नरवणे आधी जातील? पंतप्रधान जातील ना, राष्ट्रपती आधी जातील ना. तिकडे तसं होत नाही. असीम मुनीर आधी जातो, असीम मुनीर आधी जातो आणि मग पंतप्रधान जातात. अँड दिस इज व्हॉट दॅट स्टोरी इज. 1978ची एक गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतो की ही सगळी जी डॉक्ट्रीन आहे ना ह्या चित्रपटातल्या हल्ल्यांची, ती ॲक्च्युली कशी एक्झिक्यूट करायची याचा एक डिटेल नोट मिलिटरी कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये जियाउल हकनी लिहिलेली आहे. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं 78 सालची गोष्ट आता बरोबर कनेक्ट तुम्हाला सगळे लागतील. आणि त्यात त्यांनी सांगितलं की भारतातल्या फुटीरतावादी गटांना हाताशी धरा आणि या देशात दुहीची बीजं माजवा. 80 साली भारतातल्या कुठल्या भागात खालिस्तानची मागणी सुरू झाली? नाव यू अंडरस्टूड इट. नाव दिस इज. आणि मागण्या काय होत्या? आत्ता परवा 3 किसान बिल मागे घ्यावी, बरोबर आहे ना. आणि त्याच्याकरता परिणती काय झाली? तुम्ही हायवे ब्लॉक केला, तुम्ही शेकडो दिवस तिकडे धरणा धरलात आणि 26 जानेवारीला सकाळी जिकडे झेंडावंदन झालं तिकडे येऊन तुम्ही हजारो ट्रॅक्टर घुसवलेत
आणि ट्रॅक्टर घुसवून तुम्ही काय केलं? भारत माता की जय ही घोषणा नाही, खालिस्तान जिंदाबाद ही घोषणा, आणि भारताचा झेंडा उचकटून तिकडे खालिस्तानचा झेंडा लावला. भैया तुम्हारी मांगे तो क्या थी, तुम चाहते क्या थे? 3 किसान के लॉस तुम्हें वापस लेने थे, वो मांग करते, लेकिन तुमने किया क्या? इसके तिरंगे को उखाड़ के फेंक दिया और खालिस्तान लगा दिया. मग पत्रकाराचं आमचं डोकं चालू झालं की एवढे ट्रॅक्टर आले कुठून? मग शोध चालू झाला की हे कुठे विकत घेतले गेले. मग सेल्स फिगर्स पाहायला गेल्या ट्रॅक्टर कंपन्यांच्या. सुदैवानी इथे नाही, इथले काही आपले हिंदुत्ववादी आमचे मित्र आम्हाला काही विचारत नाहीत, ते सोडून द्या, बरोबर आहे ना. पण पंजाबमध्ये जे आमचे अनेक मित्र आहेत, DNA चा संपादक असल्यापासून, तिथे जाऊन मी त्यांना चौकशी करायला लावली की प्रत्येक गावात जे डीलर आहेत ना ट्रॅक्टरचे, त्याच्या सेल्स फिगर काढा मागच्या 2 वर्षातल्या. तेव्हा लक्षात आलं, आणि माइंड वेल, आत्तापर्यंत एक तरी असा मला शेतकरी दाखवा की ज्याची 2 एकर जमीन आहे आणि त्यांनी ट्रॅक्टर घेतलाय. कसा परवडेल मला सांगा? इथे 1.5 एकर जमिनीवरच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतले अचानक. पैसा कहाँ से लाया तुमने? कौन फंड किया तुमको? कैसे फंड किया? किसके लिए किया? आता कळलं. या देशातल्या फुटीरतावादी गटांना हाताशी धरा, त्यांना फंडिंग करा, आणि ह्याच्याकरता अमेरिकेचं सहाय्य, त्याच्याकरता जॉर्ज सोरॉस, त्याच्याकरता हे सगळं. म्हणून मला नेहमी भीती वाटते माहिती आहे. म्हणजे युक्रेनमध्ये जेव्हा रेव्होल्युशन झालं, ते पण त्यांनी फंड केलेलं, आणि त्यांनी आपला एक पपलू तिकडे बसवला. त्या पपलूचं नाव झेलेन्स्की, आणि त्यावेळचा रंग होता पिवळा टी शर्ट. त्याच्यानंतर एका देशात आणखीन अशीच क्रांती घडवली, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, तिकडे घडवली तेव्हा होता गुलाबी टी शर्ट. मग नेपाळमध्ये घडवलं तेव्हा होता लाल टी शर्ट. अलीकडच्या काळात आपल्या देशामध्ये पांढरा टी शर्ट वारंवार घातला जातोय, याची काळजी घ्या. आता जेव्हा आमच्याकडे पंजाबमध्ये हल्ले सुरू झाले, थँक्स टू रिबेरो, त्यांच्यामुळे आम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकलो. त्या काळातला एक महत्त्वाचा दस्तऐवज तुम्हाला देतो, आणि तो म्हणजे ISIने गुप्तपणे एक नवीन सेल फॉर्म केला त्या काळात. त्या सेलचं नाव आहे पंजाब सेल. देअर जॉब वॉज टू प्रोव्हाइड आर्म्स अँड ॲम्युनिशन्स, आणि दे फ्युएल्ड पाकिस्तान व्हाया अमेरिका. आता कळलं त्यावेळेला पाकिस्तानला मोस्ट फेवरेट नेशन असा दर्जा का दिला ते. म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातलं नातं काय तेच मला कळत नाही हो. म्हणजे एकेकाळी मोस्ट फेवर्ड नेशन, त्याच्यानंतर 26/11 झाल्यानंतर मोस्ट काय दहशतवादी देश, आणि तिकडेच तुम्ही पीस निगोसिएशन तिकडेच ठेवता. म्हणजे जे सर्वात जास्त दहशतवादी त्या देशात तुम्ही पीस निगोसिएशन्स. भैया तवायफोम के कोठे पर शादियों की चर्चा नहीं होती. हे कोणतरी ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे की कोण चर्चा करताय, तुमच्या कोणाच्या भूमीवर तुम्ही हे सगळं करताय. ISI चीफ होते त्या काळामध्ये हमीद गुल, त्यांचं एक वाक्य आहे अमेरिकन प्रेसला दिलेलं, आज मुद्दाम तुमच्यासाठी लिहून आणलं आहे, आणि ते म्हणजे कीपिंग पंजाब बर्निंग इज इक्विव्हलंट टू कीपिंग एक्स्ट्रा पाकिस्तान आर्मी डिव्हिजन विथ नो एक्स्ट्रा कॉस्ट. नाव यू अंडरस्टूड. म्हणून ते चित्रपट पण असे बनवायचे आपल्याकडे की जे चित्रपट तुम्हाला अमन की आशा, भाईजान, वहां से आई हुई अशा ह्याच्यात गुंगवून ठेवतील, आणि इकडे तुमचे सगळ्या गोष्टी निर्धोकपणे चालतील. आणि त्या जर्नल सिंगला शस्त्र कोणी पुरवली तर ती पाकिस्तान आर्मीनं पुरवलेली आहे. अफगाण आणि रशिया यांच्या युद्धानंतर, युद्धबंदीनंतर रादर, जे मुजाहिदीन मोकळे झाले त्या मुजाहिद्यांना कुठे पाठवलं असेल तर कारगिलमध्ये सैनिकांचा वेश काढून टाकून त्यांना सामान्य रिबेलचा वेश घातला गेला आणि ते पाठवले गेले. हे सगळं आता डॉक्युमेंट झालं आहे, कारण तेव्हाच अमन की आशा वगैरे आपण सगळं करत होतो, आणि त्यातूनच जैश, लष्कर, हिजबुल ही सगळी भूतावळ आपल्याकडे उभी राहिली, आणि त्याच्यातूनच आपल्या बॉर्डरवर टेरर कॅम्प उभे राहिले. त्याच्यावरचा चित्रपट आला, त्याला उरी असं म्हणतात. नाव यू अंडरस्टूड वाय यू आर लाइकिंग इट.
कारण हे सगळं आतमध्ये. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, डॉक्टर म्हणतो काही नाही रे, साधा ताप आहे तुला, तुम्हाला वाटत असतं नाही इससे कुछ आगे है. मग एखादा चांगला डॉक्टर तुम्हाला भेटतो आणि तो सांगतो नाही ये टेस्ट करो, मग पता चलता है की इट इज डीप रूटेड कॉज. हा चित्रपट हा त्या डॉक्टरकडे गेल्यासारखा आहे, तुम्हाला सांगतो. हा तुमचा खरा समाजाचा रोग सांगतो. आणि एक मोठा संदर्भ असा आहे यातला की पुलवामाचा अटॅक जो झाला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलं की तुम तो 56 इंच के छातीची गोष्ट करत होतात. काय झालं त्याच्यामुळे, काय झालं ते नंतर दिसलं. माझं असं वैशिष्ट्य, काय नशीब की मनोज नरवणेंची मुलाखत ठरली. त्यांना ऑप्शन देण्यात आला की भारतातला कोणी पत्रकार, असीम फाउंडेशनने त्यांना सांगितलं कोणी पत्रकार निवडा, पुण्यामध्ये आपण ती मुलाखत ठरली. ते म्हणजे नाही, नो, दिल्लीचे कुठले पत्रकार नको, उदय निरगुडकर विल डू. आणि माझ्यासाठी तरी मोठी संधी होती, ती नेटवर उपलब्ध आहे, जरूर बघा. आणि ती मुलाखत व्हायच्या 4 दिवस आधी पहलगाम घडलं होतं आणि त्यामुळे ती अतिशय एक्सप्लोसिव्ह मुलाखत झाली, स्फोटक झाली. तेव्हा मी त्यांना खोदून विचारलं की व्हॉट विल बी इंडियाज रिस्पॉन्स. शेवटी ही गेव अप अँड सेड जो तुमने सोचा भी नहीं होगा सपनों में वो होगा. तुम्ही इतक्या हलक्यात आताच्या भारताला खरंच घेऊ नका. मध्यंतरी 2000, मला वाटतं तारीख नेमकी आठवत नाही, आहे कुठेतरी माझ्याकडे, आपलं ब्रह्मोस चुकून उडालं आणि पाकिस्तानमध्ये एका अनमॅन्ड जागी जाऊन पडलं जिकडे कोणी मेलं नाही. आणि पाकिस्तानने आपल्याकडे तक्रार नोंदवली. आपण भडकलो आणि 4 आपल्या ऑफिसर्सना निलंबित केलं. असं काय बटन आहे रात्री जाताना चालू राहिलं असं नाही हो ब्रह्मोस. रात्री ना ते बाहेर दुधाची पिशवी नावायची राहून गेली, त्यामुळे दुधाला असं नाही आहे. हे ब्राह्मोस आहे ते. 10,000 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या त्याच्यानंतर. आणि ते 4 निलंबित अधिकारी जे होते ते नंतर मी मेजर जनरल पाटणकरांची मुलाखत घेतली मागच्या वर्षी. ब्राह्मण साहेब संघ काय दादरला आहेत इकडे. तेव्हा मी त्याला प्रश्न विचारला, तुमच्या चिनार कॉर्पमध्ये त्यातला एक अधिकारी होता ज्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं, तो अधिकारी जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा कंट्रोल रूममध्ये बसलेले होते की नव्हते. ते बोले कुछ बातें मिलिटरी बता नहीं सकती. म्हटलं आय सर, आय गॉट दी आन्सर. हे खरं कॉवर्ट ऑपरेशन आहे. हा खरा भारत आहे, लक्षात ठेवा. हा जो तुम्हाला बाकीचा चेस्ट थम्पिंग वगैरे दिसतो ना, तो भारत नाही आहे. कारण आपली गाठ ही अशा माणसाशी पडली आहे की जो मदरशामध्ये शिकला आहे आणि पाक आर्मीचा चीफ झाला आहे. अँड दॅट इज कॉल्ड असीम मुनीर. आणि पहलगामच्या अटॅकच्या आधी त्यांनी सांगितलं की काश्मीर इज जुवेनाईल कॉर्ड, मज्जारज्जू आहे मागचा, आणि तो आम्ही मिळवणारच. आणि त्याच्यानंतरचा हा हल्ला झालेला आहे. आणि त्या हल्ल्यातनं मारल्या गेलेल्यांचे पुरावेसुद्धा आपल्याकडे मागितले गेले. आता तुम्हाला कळलं असेल की या चित्रपटाला नेमका विरोध का होतोय ते, बिकॉज दे आर गेटिंग एक्सपोज्ड. दिस इज द पॉईंट आय वॉन्टेड टू ड्राईव्ह. आणि त्याकरता हा सगळा इतिहास मी तुमच्यासमोर मांडला, क्योंकि ये नया भारत है, ये घुस के मारता है और मारने के पहले बोलता नहीं, ये बात नहीं करता. दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट आम्हाला, हा जो भारत आहे तो बघायचा होता. गंगा जमुना तहजीब बघून एक प्रकारे आम्हाला बरं तर वाटत होतं, पण हे पुरेसं नाही हे जाणवत होतं. ह्याच्याने आमचं संरक्षण होत नाही हे जाणवत नव्हतं. ते संरक्षण कशामुळे झालं हे आम्हाला या पिक्चरमधून स्पष्टपणे कळलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जनता आणि सरकार यांच्यामध्ये जेव्हा ट्रस्ट वाढतो ना, तेव्हा विरोधी पक्ष अस्वस्थ व्हायला लागतो. आणि ते अस्वस्थ होणं या चित्रपटाच्या विरोधातून आपल्याकडे आलेलं दिसतं. आणि म्हणूनच मॅगसेसे अवॉर्ड मिळाला. कोणीही या चित्रपटाचं कौतुक केलं तुम्हाला दिसणार नाही. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही स्वयंसेवकाला मॅगसेसे अवॉर्ड मिळालेलंही तुम्हाला दिसणार नाही. ही अशी विभागणी आपल्याकडे छान केलेली आहे. मला काही कॉमेंट त्याच्याबद्दल काही फार करायचं नाही आहे. सवाल एका चित्रपटाचा नाही आहे मित्रांनो, तर सवाल या बदललेल्या संपूर्ण वातावरणाचा आहे. अँड आर वी गोइंग टू टेक द नोट ऑफ दिस एन्व्हायरमेंट. ती नोट आम्हाला ही खानावळ घेऊ देत नव्हती. त्याला एक सप्राक म्हणून हे केलेलं आहे. 1999चा एक जनरल सिन्हांचा रिपोर्ट आहे, आजही माझ्याकडे डाउनलोड केलेला आहे.
1999 साली त्यांनी रिपोर्ट दिला आहे की 1,99,00,000 बांगलादेशी घुसखोर या देशात आलेले आहेत. 99 साली, म्हणजे आता किती असतील तुम्ही विचार करा. की जे 90 काढल्यानंतर थैथयाट झाला ना आणि काही सिद्ध होऊ शकलं नाही त्यातून. 139 लोकांना फक्त परमिशन मिळाली व्होटिंगला. हे काय? कारण हे जेन्युइनली देवर आउटसाइडर्स. एवढंच कशाला, बाळासाहेब ठाकरे यांचं स्टेटमेंट आहे मुंबईमध्ये 2002 सालचं स्टेटमेंट आहे की 19 लाख घुसखोर आहेत एकट्या मुंबईमध्ये. आणि दे ॲट दॅट टाइम वी वर नॉट इवन 1,20,00,000, 10%. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात असताना तुम्हाला स्लीपर सेलला दुसरी गरजच काय उरणार आहे? दे आर द पीपल दोज हू आर गोइंग टू ॲक्ट. माझी तर अशी मागणी आहे या निमित्ताने की जी मी अनेकदा वारंवार पत्र लिहून पण केलेली आहे की आता हा घुसखोरांचा प्रश्न संपूर्ण भारतामध्ये इतका कॅन्सरसारखा पसरलेला आहे की हा केवळ होम मिनिस्ट्रीला देऊन चालणार नाही. याच्याकरता होम मिनिस्ट्रीसारखं घुसखोरांसाठी एक वेगळं मंत्रालय काढायला पाहिजे की ज्यांना निर्दयी पॉवर्स दिल्या पाहिजे टू थ्रो देम आउट. आणि हे तुम्हाला ज्यांना खोटं वाटत असेल तर याच सभागृहात तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या निवडणुका चालू असताना माझ्या एका पुस्तकाला अवॉर्ड जाहीर झालं. एक सावरकरांवरचं अनुवादित पुस्तक होतं, त्याला मराठी गद्य संग्रहालयाचा अवॉर्ड झाला. तेव्हा असेच 4 मित्र आम्ही इकडे आलो, लवकर आलो. या भागात आल्यानंतर अस्सल ठाणेकर जो आहे तो मिसळ खाल्ल्याशिवाय परत जात नाही. त्यामुळे मिसळ खाल्ली आणि बाहेर येऊन एक टपरी होती या इथंच, त्या टपरीवर चहा प्यायला ठेला होता, ठेला. आणि त्याला विचारलं आमच्या मित्रांनी कितना हुआ, तो म्हणला 40 टाका हुआ. मित्र म्हटला दुसरा, अरे पर्सेंटेज नाही बोलो. मग आम्ही विनोद केला की पूर्वी इकडे महानगरपालिका होती त्यामुळे अजून टक्केवारीचं राजकारण इकडे चालू आहे वगैरे. तेव्हा मी म्हटलं नो, हे आदमी कुछ अलग कह रहा है. मोबाईल काढला, हाच मोबाईल त्याच्या समोर धरला, भारताचा तिरंगा दाखवला, म्हणला मालूम नाही क्या है. तुमच्या इथे बांगलादेशी आहे. ज्या कोणाला असं वाटत असेल की ही समस्या आपली नाही, प्लीज अंडरस्टँड इट हॅज एंटर्ड. आणि म्हणूनच बॉलिवूड हे असे चित्रपट करणाऱ्या आदित्य धर यांच्या बाबतीत खूप काय म्हणू आपण त्याला, दे आर व्हेरी फिअरफुल ऑफ हिम. आणि या आदित्य धरशी बोलल्यानंतर की ही हिमसेल्फ इज अ काश्मीरी पंडित, अतिशय कष्टात गेलेलं लहानपण आहे, निर्वासिताचं लहानपण आहे. आणि जो माहीत नसलेली गोष्ट आहे तुम्हाला ती आज मी सांगतो त्याच्याशी बोलल्यानंतर, आणि ती म्हणजे ज्याला डिस्लेक्सिया म्हणतात, वाचन दोष. आदित्य धरला वाचन दोष आहे. आणि असं असताना त्या वैगुण्यावर मात करत त्यांनी हा चित्रपट बनवला. नुसता लिहिला नाही तर त्यांनीच तो दिग्दर्शित केला, त्यांनीच तो प्रोड्यूस केला. याला फार महत्त्व आहे, अन्यथा याचा सिंहासन झाला असता. तुम्हाला सांगतो, जे सिंहासनचं आपल्याकडे चित्रपटाचं झालं तसं झालं असतं ते इथे आलं. त्यामुळे यातला जो बेस आहे तो अत्यंत रिअल आहे. आणि म्हणूनच दिस फिल्म इज ए रिअल फिल्म. या चित्रपटाचं एक भाग्य असं की जसं उरी आला त्यावेळेला परजानिया आला किंवा एक था टायगर आला, अशा बलदंड नॅरेटिव्स टाकणाऱ्या पिक्चर समोर उरी टाकला गेला होता, तरी तो आपण उचलून धरला. असा कुठलाही नॅरेटिव्ह टाकणारा पिक्चर या काळात आला नाही आणि कोणी आणू पण शकलं नाही. आणि याची ऑथेंटिसिटी जपण्याकरता आदित्य धरनी काय केलं तर आपल्याकडे ADGPI अशा नावाची एक संस्था आहे, विच इज ॲडिशनल जनरल डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन. त्यांच्याकडे या चित्रपटाचं स्क्रिप्ट देऊन त्यांनी ऑथेंटिकेट करून घेतलं की यात मी काही चुकीचं दाखवत नाही आहे ना. हे पहिल्यांदा घडतं आहे आपल्याकडे. हे आजपर्यंत एकाही पिक्चरच्या बाबतीत घडलेलं नव्हतं. म्हणून यातला प्रत्येक डिटेल म्हणजे अगदी दाऊदच्या घराच्या वरती तो जो गरुड दाखवलेला आहे, त्याच्या घराचं जे नाव दाखवलेलं आहे, त्याच्या ग्रिलचं डिझाईन जे आहे, त्याच्या पायऱ्यांचं डिझाईन आहे, इथपासून सगळं ऑथेंटिक ठेवण्याकरता म्हणून त्यांनी या ADGPI याची मदत घेतली. या चित्रपटात म्हणूनच कोणी हिरो नाही, ना अक्षय खन्ना ना कोणी हिरो नाही. तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापर्यंत तासात मी या पिक्चरमधल्या एकाही हिरो अथवा हिरोईनचं नावसुद्धा घेतलं नाही. याचं कारण या पिक्चरचा हिरो एकही नट नाही तर अख्खा देश आहे 40 कोटीचा. दॅट्स द ब्युटी ऑफ दिस फिल्म. दिस फिल्म टेक्स यू इन टू अ डिस्कम्फर्ट झोन. परंतु तो तुम्हाला हवा होता
आणि तो हवा असलेला डिस्कम्फर्ट तुम्ही आनंदाने स्वीकारलात. एक नवी नीती या पिक्चरनं आणली आणि कुनीती जी होती ती कुनीतीचं नष्ट करण्यात आलेलं होतं. आणि ही सगळी टेम्पलेट जी आहे ती टिपिकल एंटरटेनमेंट टेम्पलेट आहे. दिस इज वॉट हॅपन वेन यू लीव्ह स्युडो सेक्युलरिझम अँड नकली नॅशनलिझम. आता एक शेवटचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे आणि तो म्हणजे या चित्रपटावर एक ठप्पा टाकला जातो आहे. प्रपोगंडा फिल्म आहे, प्रपोगंडा फिल्म आहे, प्रचाराची फिल्म आहे, प्रचाराची फिल्म आहे. याच्या मुळाशी जाऊन आपण आता या सगळ्याचा विचार करा. जणू काही हा पहिलाच पिक्चर आहे की जो प्रपोगंडासाठी बनवला आहे. मी तर आता हे अपफ्रंटच घेतो. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारे सरकारच्या धोरणांची री ओढणारे किंवा सरकारच्या मताशी मिळते जुळते असे बनवलेला हा पहिला पिक्चर आहे का मला सांगा. हा प्रपोगंडा कसा नाही हे मी सिद्ध करीन, पण जर क्षणभर मानलं तरी दिस इज नॉट द फर्स्ट फिल्म. नया दौर काढून बघा, नेहरूवादाची री ओढणारा संपूर्ण चित्रपट होता. अतिशय सुंदर चित्रपट होता, त्याच्याबद्दल काय आमच्या मनामध्ये काही वाद नाही. पण 75 वर्ष जो हथियार तुम चला रहे थे वो हथियार अब हम चलाने लगे तो बात चुक गई. हा त्यातला खरा सवाल आहे. 75 वर्ष तुम्ही सरकारी यंत्रणेचा वापर करून एका व्यक्तीला खलनायक ठरवलं, मग त्याचा पिक्चर जर नायक म्हणून आमच्याकडे महानायक म्हणून आला तर त्याला दोष तुम्ही नेमका कसा देणार. आणि म्हणूनच आपल्याकडे आंबेडकरांवर पिक्चर आला, महात्मा फुल्यांवर पिक्चर आला, सरदार पटेलांवर पिक्चर आला. या सगळ्यात त्यांना हिरो केलेलं होतं, परंतु त्या माध्यमातून देशाला हिरो केलं गेलं आहे असं मला कधी दिसलं नव्हतं. हे या सिनेमाचं आणखीन एक म्हणजे तुम्ही संपूर्ण भारताला एकाच भगव्या रंगात पेंट करताय. भारत हा एक अनेक फुलांचा असं मिश्रण असलेली एक मोठी बाग आहे, ज्याच्यात चंपा आहे, चमेली आहे, गुलाब आहे, अमुक आहे, तमुक आहे. हा मोनो कल्चर आयडिया अँड दॅट इज डिफिटिंग द आयडिया ऑफ प्लुरलिझम ऑफ दिस कंट्री. या देशाच्या विविधतेला तुम्ही नष्ट करताय अँड यू आर ट्राईंग टू पुट द कंटेंट ऑफ दिस कंट्री इन राईट पर्स्पेक्टिव्ह. राईट म्हणजे उजव्या विचारसरणीत तुम्ही टाकायचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत 75 वर्ष साहित्य संस्था असतील या देशातले चित्रपट असतील, याचे अवॉर्ड्स असतील, पद्मश्री असतील, या सगळ्यामधून तुम्ही जे करत होता ती श्रावणी होती आणि आता आम्ही करायला लागलो तर ते शेण खाणं कसं काय झालं. पण एक लक्षात घ्या, आम्ही त्या श्रावणीचं सोनं केलेलं आहे. एकही पद्म अवॉर्डी तुम्हाला असा दिसणार नाही की ज्याच्यामुळे या देशाची मान खाली जाईल. असे पद्म अवॉर्डी आपल्याकडे आहेत की जे खऱ्याखुऱ्या जीवनामध्ये तुम्हाला आदर्श वाटतील. साहित्य, कला या सगळ्यावर तुमचा पगडा होता. फिल्म इन्स्टिट्यूटवर तुमचा पगडा होता. इतका की 15 ऑगस्ट कसा साजरा केला आमच्या FTIमध्ये, मी स्वतः त्याच्यावर जाऊन स्टोरी केलेली आहे. बिअरच्या बाटलीला भारताचा तिरंगा आणि तो जोरजोरात काठीला लावून फिरवला आणि ती बिअर आमच्या झेंड्यावर तिथे ओतली जाते आणि भारत माता की जय म्हटलं जाते. डू यू वॉन्ट मी टू टॉलरेट दिस? 6-6 साल तुम एक ही इयत्ता में पढ़ते हो क्योंकि तुमको रहने की जगह मिलती है. आणि याच्या विरुद्ध बोललं की मग आमचे विचारसरणीचे वाभाडे काढायला सगळेजण पुढे येतात. अवॉर्ड वापसी सगळ्यात पहिले आलं 2014 साली सरकार आल्यानंतर अवॉर्ड वापसी. ठाण्यातल्या एका कवयित्रीने अवॉर्ड वापसी केलं आणि ते लाईव्ह टेलिकास्ट करतो राव. मी त्या रिपोर्टरला फोन करून सांगितलं, म्हटलं विचारता ना तुमच्या वडिलांच्या नावाने एक महामंडळ आहे, त्याचे पैसे तुम्हाला मिळतात, ते पण परत करणार का? तिने हे भांगकार म्हणून सांगितलं का? आता बरोबर सगळं घेताय तुम्ही. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ही सगळी थोतांड जी चाललेली होती ना, ती थोतांड या निमित्ताने उघडी पडलेली आहेत. एक लक्षात घ्या, जो खरा इतिहास असतो ना, जो संशोधन करून लिहिलेला असतो, तो PhDच्या ग्रंथात बंद असतो, तो कोणी नाही वाचत. तुम्ही काय इमेज कॅरी करताना, जी तानाजी पिक्चरमध्ये असते ती बाजीराव पिक्चरमध्ये असते ती पद्मावतमध्ये असते ती. आणि म्हणून ललित कलाकृती याला फार महत्त्व आहे. बाबासाहेब पुरंदरांची मी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली, अनेक मुलाखती घेतल्या. त्यात त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही हे महानाट्य का उभं केलं? ते बोलले तोच इतिहास लोकांपर्यंत जातो, माझ्या पुस्तकातला इतिहास नाही जात रे बाळा. आता तुम्हाला या चित्रपटाचं महत्त्व कळलेलं असेल की सिन्स इंडिपेंडन्स वी वर ट्राईंग टू कंट्रोल ऑल दिस बाय वन डायरेक्शन
त्याला आत्ता कुठेतरी छेद जातोय. आणि हाच तर विरोध आहे एशियाटिक सोसायटी ताब्यात घेण्याला. का तर तुम्ही एका विचारसरणीला बांधताय असं सांगितलंय. अरे ह्या विचारसरणीला अस्पृश्य का ठरवताय, हाच तर माझा प्रश्न आहे. वी ऑल्सो एक्झिस्ट. एकाच विषयाच्या एकाच विचाराला वाहिलेल्या लोकांनीच या जगात सगळं काही केलेलं आहे. हेच मानत आजपर्यंत आम्ही पुढे जायचं आणि दुसऱ्या विचारसरणीचं अस्तित्वच नाकारायचं, हा सवाल उभं करणारा जर कुठला पिक्चर असेल. आणि कलावंतांची गळचेपी हा विषय दुसरा कोणी काढूच नाही. नेहरूंच्या काळात मजरूह सुलतानपुरी यांना 2 वर्ष जेलमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यांच्या जेलमधले सहाध्यायी होते बलराज साहनी, कारण त्यांनी नेहरू इज हिटलर अशा स्वरूपाचं चित्र पेंट केलेलं होतं आपल्या काव्यामध्ये. साहिर लुधियानवी यांच्यावर बॅन आलेला होता, मृणाल सेन यांच्यावर बॅन आलेला होता, हबीब तन्वीर यांच्यावर बॅन आलेला होता. इमर्जन्सीच्या काळात किशोर कुमारची गाणी बंद केली होती. का तर युवक काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी येऊन गायचं नाकारलेलं होतं. हे कशाचं लक्षण आहे? असं एक तरी बॅन मला दाखवा आता. क्यों इतना अस्पृश्यता रखते हो? हाच तर खरा आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो, 1978चं अलेक्झांडर कॅम्बेलचं पुस्तक आहे क्रिटिसायझिंग द इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ इंडिया, आणि ते इतकं योग्य पुस्तक आहे तुम्हाला सांगतो. 1900 मगाशी विषय अर्धवट राहिला. 47 साली आम्ही 4% GDP वर आलो जगाच्या. उसके बाद तो हमारी सरकार थी. हम 4 से 5%, 5 से 6% जा सकते थे, लेकिन 1990 पर्यंत 4%वरून आम्ही 0.4 पर्यंत खाली घसरलो हो. आमची इकॉनॉमी 3.3% वाढली, लोकसंख्या 2.2% वाढली आणि दरडोई उत्पन्न 30 वर्षात 1.1% वाढलं. संपूर्ण युरोप, संपूर्ण आशिया 4.5% आणि युरोप 5.5% आणि देशातल्या विकसित इकॉनॉमी 7% वाढल्या आणि आम्ही मात्र 3% आणि हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून सगळे आम्हाला खिजवायला लागले. ही कुठली पॉलिसी होती इंडस्ट्रियल आमची, की ज्यांच्या बापजाद्यांनी 25% मार्केट शेअर घेतला, त्यांच्या पुत्रांना, त्यांच्या नातवंडा पतवंडांना तुम्ही धंदा करण्यापासूनच रोखता आणि 19 सेक्टर्स तुम्ही या देशातल्या इंडस्ट्रीपासून दूर करता आणि सांगायचं स्कूटर किती बनवायचं हे आम्ही ठरवणार, दूध सरकार देणार, विमानं सरकार चालवणार. व्हॉट नॉनसेन्स. दबे हुए कुचले हुए 4 पीढ़ियों की आवाज बाहर निकली जब किसी ने पूछा ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. तो पिक्चर आम्हाला आवडला. तो एंग्री यंग मॅन हा आमच्या 4 पिढ्यांच्या दबलेल्या आवाजाचं प्रतीक होता. म्हणून चित्रपट महत्त्वाचे आहे, म्हणून धुरंधर महत्त्वाचा आहे. याच्याकडे केवळ प्रॉपगंडा म्हणून बघता येणार नाही, तर भारतीय समाजाचं सत्य म्हणून बघता येईल. कोणी आंधीवर बंदी घातली होती? कोणी किस्सा कुस्सिका या चित्रपटावर बंदी घातली होती? मला सांगा. हे सगळा इतिहास या निमित्ताने आपल्या समोर आहे. अमू नावाचा चित्रपट आहे, शिखांच्या शिरकाणावर 1984 सालच्या. कोणी त्याला डब्यात घातला? आणि त्या लोकांनी या चित्रपटाच्या प्रचारकी असण्याबद्दल बोलायचं. लक्षात ठेवा, दाऊदच्या पैशांनी पूर्वी पिक्चर बनायचे, अब दाऊद पे पिक्चर बनती है और वो भारतीय के पैसे से बनती है. हे आत्ताचं बदललेलं वास्तव आहे. इतिहास हा कॉम्प्लेक्स असतो आणि वर्तमान हा अत्यंत जटिल असतो आणि त्यामुळे वर्तमानातील गोष्टींवर भाष्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते काम या चित्रपटाने केलं. या चित्रपटात जर वैगुण्य काढायचंच झालं शेवटी, तर मी एक 2-3 मुद्दे मांडीन. ते म्हणजे जर एक 5-10 मिनटं, 10-15 मिनटं या चित्रपटाची लांबी कमी करता आली असती तर, आणि हिंसाचार किंवा माझ्यासारख्या पिढीला तरी तो हिंसाचार नंतर खूप अंगावर येतो, लक्षात राहतो. थोडा हिंसाचार जर कमी करता आला असता तर तो मला आवडला असता. तरी देखील बॉलिवूडमधल्या धुरंधर विचारसरणीला मूठ मातीतून खऱ्या अर्थाने भारतीय विचारसरणीची धुरंधर गोष्ट पुढे आली. एक चित्रपट एका नटाचं आयुष्य काय करतं बघावं. आपले पिक्चर चालत नाहीत म्हणून अगदी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये, सिनेस्क्रीन अवॉर्डमध्ये नाचाची कामं करणारा कोण? तर रणबीर सिंग. पिक्चर चालत नाहीत म्हणून 2 वर्ष घरी बसलेला आणि स्वतःची न्यूड फोटोग्राफी करून घेतलेली आहे. जा गुगल जा, आत्ता तुम्हाला बघायला मिळेल. आणि आज सन्मानपूर्वक सरसंघचालकांची अपॉइंटमेंटसुद्धा त्याला मिळू शकते. हे काम ज्या चित्रपटांनी केलं, दॅट इज धुरंधर. आणि म्हणून जेव्हा गौरवाने सांगितलं गेलं सरसंघचालकांच्या निवेदनामध्ये 7 आणि 8 फेब्रुवारीला की होय, संघाच्या लोकांनी हा चित्रपट पाहिला, गाजवला आणि चालवला देखील, यात काही गैर नाही, कारण यात या देशाचा स्वर लागलेला आहे.
मला खूप आनंद वाटला की पहिल्यांदा जाहीररित्या हे सांगितलं गेलं. असंच जर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रकारच्या राष्ट्रीय चित्रपटांच्या मागे उभारला तर ही जी खानावळीची कटकट आहे ना ती कायमची या देशातून दूर होईल आणि त्यांना देखील चांगले चित्रपट निर्माण करायची सुरुवात येईल. अशाच प्रकारचे चित्रपट तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळावेत. काय माहिती आहे का, भारत हा अतिशय दुबळा आहे, हा कायम जमीनदारांचा, डॉनचा किंवा इंडस्ट्रियलिस्ट एक्सप्लॉइट करणारा असा पिक्चर आहे. परंतु तुम्ही अमेरिकेचे पिक्चर बघा, स्नायपर बघा, अमेरिका स्ट्रॉंग दाखवलेली आहे. सगळे पिक्चर बघा, जेम्स बॉन्ड, ब्रिटिश गुप्तहेर स्ट्रॉंग दाखवलेलं आहे. मग आमचे गुप्तहेर असे कमी का? आमच्या कुलभूषण जाधवनी काय कमी धाडस दाखवलं का मला सांगा? मग त्याच्यावर पिक्चर यायला नको का? अशा शेकडो कहाण्या आहेत की ज्यावर चित्रपट यायला हवेत. मला तर असं वाटतं की आदित्य धरनी दर 2 वर्षांनी असे चित्रपट आणावेत, ते आम्ही पाहावेत आणि गाजवावेत देखील. आज इतका प्रदीर्घ काळ आपण माझं भाषण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.